आता ज्ञानेश्वरीचा अध्याय 18वा आहे आणि त्याच्यामधलं 917 नंबरची ओवी आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया पारा तोषा लागे म्हणून तिये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे असा येतया. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक प्रकारानं जीवाला आपल्या स्वरूपाचं ज्ञान कसं होईल आणि जीव हा त्याचं जे मूळचं स्वरूप विसरून गेलेलं आहे, विस्मृती आलेली आहेत, त्याला भ्रांती झालेली आहे. ती भ्रांती नष्ट होऊन ते भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. हे गुरूंचं वाक्य आहे. ज्ञानेश्वरी असू दे किंवा भागवत असू दे किंवा सद्गुरूंचा उपदेश असू दे, हे काय आहे? हे आपलं भ्रांती हरण करून आपल्याला आपला स्वतःचा बोध आपल्या अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये निर्माण व्हावा आणि तो टिकावा यासाठी संत झटत असतात. म्हणून संत काय कशासाठी येतात तर आपल्याला जाग करण्यासाठी. जे आपण अनादी काळापासून ज्या आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काय झालेली आपली निद्रा आहे, स्वरूप आपल्याला स्वरूप निद्रा नाही, स्वरूपाच्या ठिकाणी निद्रा आहे आणि संसाराच्या ठिकाणी आपली जागृती आहे. साधूची संसाराच्या ठिकाणी निद्रा आहे आणि संसारात त्यांना न भासता न झाला प्रपंच आहे परब्रह्म ओहम सोहम ब्रह्म आकळले. तो प्रपंच मुळात जो आहे तो कसा आहे? कल्पित आहे, खरा नाही. खरा नाही, तो कल्पित आहे, कल्पना आहे. ती मावळवीत विश्वाभास म्हटले. विश्व नाही तर फक्त विश्वाचा भास आहे. मग काय आहे तर ते आहे ते एक अद्वितीय, एकमेवाद्वितीय, एकम एवम अद्वितीयम, एक अफूट असं असलेलं परब्रह्मच एक सर्वत्र काय आहे? घनदाट आहे. दुसरी वस्तू मान्य नाही. वेदाला अजातवाद मान्य आहे. विवर्तवाद साधकांसाठी त्यांनी सांगितलेला आहे. आरंभवाद परिणामवाद खंडित आहे. मग अनेक त्याच्यामध्ये वाद आहेत. दार्शनकार त्याच्यामध्ये नास्तिक 6 जण आहेत, आस्तिक 6 जण आहेत. त्यांची वेगवेगळी मतं आहेत. पण ज्ञानदेवांचा एक चिदविलासवाद आहे. एक चितच त्याचा विलास. आता त्याच्यामध्ये विलास म्हणायचं का अण्णा म्हणतात त्याप्रमाणे विवर्त म्हणायचं. आता ते आपल्या परंपरेमध्ये विवर्त मानलं चांगलं आहे. आता विलास म्हणजे काय तर एक आहे वस्तू पण आपल्याला ज्यावेळेला ती दुसरी दिसते त्यावेळेला त्याला विलास म्हटले आणि त्याला दुसऱ्या भाषेमध्ये विवर्त म्हटले. पण एक चित जे आहे, एक जे मूळचं जे स्वरूप आहे हे ब्रह्मच आहे. तेच काय झालेलं आहे ते या विश्वरूपानं काय झालेलं आहे? नटलेलं आहे. तर बीजची झाले तरू अथवा भांगाराची झाली अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. म्हणून अण्णा नेहमी सांगतात प्रवचनामध्ये की अरे त्या स्वरूपाच्या ठिकाणी काही झालेलंच नाही. मग दिसतंय ते काय? झालेलंच नाही हे बरोबर आहे. मग दिसतंय ते काय? तर दिसतंय हे त्याच्यावर भासमान असलेलं, तुझ्या अंतःकरणामध्ये भास होत असलेलं, तुझ्या कल्पनेप्रमाणे भासवतलेलं ही अध्यस्त वस्तूची कल्पना म्हणजे विश्व हे तुझ्या दृष्टीनुसार भासते. म्हणून त्या ठिकाणी विवर्तवादामध्ये 2 प्रकार सांगितले त्यांनी. एक दृष्टीसृष्टीवाद आणि एक सृष्टीदृष्टीवाद. तुझ्या दृष्टीनुसार सृष्टी पाहतोस तू, तुझ्या कल्पनेनुसार तू सृष्टी पाहतोस आणि त्याप्रमाणे तुला त्याचं काय होते? ज्ञान होते. म्हणून तो दृष्टीसृष्टीवाद सांगितला. म्हणून संतांनी दृष्टीसृष्टीवाद का सांगितला ज्ञानदेवांनी तर तुझी दृष्टी बदल. सृष्टी काय बदलायला जाऊ नकोस, कारण सृष्टीमध्ये बदल करण्याचा अधिकार तुझा नाही आहे. सृष्टी ही आहे तशीच आहे, त्याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त त्याच्याकडे बघण्याची तुझी जी दृष्टी आहे ती जी दृष्टी आता जी काही भ्रामक आहे किंवा अज्ञानयुक्त आहे ती जर तू दृष्टी जर शुद्ध केलीस तर तुझ्या दृष्टीला विश्व न दिसता
तुला काय दिसणार आहे? त्या विश्वाचा अधिष्ठान दिसणार आहे. त्याच्या ठिकाणी असलेलं जे नामरूप आहे, विश्व म्हणजे तरी काय आहे? विश्व म्हणजे अस्थि भाती प्रिय आणि नाम आणि रूप याचं ते काय आहे? प्रगटीकरण आहे. त्याच्या ठिकाणी नाम आणि रूप हे जे आहे ते कशाचं आहे? तर ते मायेच आहे. म्हणून अस्थिभाती प्रियता जी आहे ती त्या स्वरूपाची आहे. आणि त्या अस्थिभाती प्रियतेची आपल्या ठिकाणी असलेली जी अवस्था आहे, आपल्या अंतःकरणामध्ये, या व्यक्तीमध्ये, या शरीरामध्ये सुद्धा तेच अस्थिभाती सच्चिदानंद रूपानं या ठिकाणी प्रत्येक आत्मरूपानं तेच तत्व आपल्याला काय होतं? अनुभवाला येतं. अनुभवाला येतं म्हणण्यापेक्षा अनुभव घेणारा त्या तत्वापासून भिन्नच नाही आहे. पण अज्ञानामुळं तो आपलं स्वतःची अस्थि घेऊन त्याच्यावर आरोप करतो, असंच जड आणि दुःख रूपाचं. कारण आरोप करण्यासाठी कोणती तरी सत्य वस्तू असावीच लागते, नंतर आरोप कसा होणार? कल्पना तरी कशी निर्माण होणार? छाया पडायला कुणाचं तरी त्या ठिकाणी अधिष्ठान असावं लागते. तसं कल्पना सुद्धा निर्माण होण्यासाठी कल्पना निर्माण झाली ती कुणाला? जडाला का चेतनाला? कल्पना निर्माण झालेली का जड आहे का चेतन आहे? ज्याला कल्पना निर्माण झाली तो जड नाही आहे. जडाला कशी कल्पना निर्माण होईल? म्हणून कल्पना निर्माण झाली ती कुणाला झालेली आहे? चेतनाच्या ठिकाणी कल्पना निर्माण झालेली आहे. पण चेतनाच्या ठिकाणी कल्पना कशी निर्माण झाली? तर अंतःकरणाच्या माध्यमातनं, पूर्वसंस्काराच्या माध्यमातनं त्याच्या ठिकाणी काय झालं? अनादी काळापासून असलेलं जे काय आहे त्याला अज्ञान म्हणतोय आपण. अज्ञान हो, ते अज्ञान ते काय संत म्हणतात की मी जो अनादी सिद्ध आहे तो त्याच्या ठिकाणी माझ्याच मायेनं मी वेटाळलं गेलो, स्वमायेनं मी वेटाळलं गेलो. आणि मला जी विस्मृती झाली त्या विस्मृतीचं नाव आहे जीव. विस्मृतीमुळं झाला तो काय झाला? जीव. आणि तो जीव या ठिकाणी स्वतःचं जे अधिष्ठान आहे ते कोण आहे? ते अस्थिभाती प्रिय म्हणा किंवा सच्चिदानंद रूप म्हणा. जीवाचं अधिष्ठान आहे ते काय आहे? मूळचं ब्रह्म आहे किंवा तो कूटस्थ आहे. आणि त्या जीवाला सत्ता स्वतःची आहे नाही. तो जीव जो आहे तो मूळचा परब्रह्माचंच काय आहे? ते प्रतिबिंब आहे. परब्रह्माचंच प्रतिबिंब अंतःकरणात त्या ठिकाणी प्रगट झालेलं. आणि म्हणून त्या जीवाचं मूळ जे आहे ते काय आहे? कूटस्थ आहे, ते ब्रह्म आहे. म्हणून त्या जीवानं तिकडं न पाहता अज्ञानानं ज्या वेळेला त्याला कार्य करायला लागलं अज्ञान, त्यावेळेला त्या अंतःकरणाच्या माध्यमातनं त्यानं स्वतःचं सत घेतलं, अस्तित्व घेतलं. कुणाचं? तर कूटस्थाचं. आणि जडत्व आणि दुःख हे धर्म कुणाचे घेतले? तर हे देहाचे. आणि म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा जीवाला एक अज्ञान निर्माण जाऊन कोहम निर्माण झाला. ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते अज्ञान एक जे रोडे, मग कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी की जे पुढे देह मी असे. त्या अज्ञानाचं ज्या वेळेला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अज्ञान खंडित आहे, अज्ञान मिथ्या आहे. पण जीवदशेच्या माध्यमातनं आत्ता जो काही परिणाम आपल्या ठिकाणी दिसायला लागलेला आहे, आम्ही स्वतःला करती भुक्ती मानायला लागलो आहे, पापी पुण्यवान मानायला लागलो आहे, जन्माला आलो आता आम्ही मरणार आहोत, असं जे काही आमच्याकडे आम्ही प्रगटीकरण करायला लागलो किंवा अनुभव आम्हाला यायला लागला आहे, त्याच्यावरून मी स्वतःला जाणत नाही. मी जर स्वतःला जाणत असतो तर माझ्या ठिकाणी हे अंतःकरणाचे किंवा देहाचे धर्म माझ्या ठिकाणी आरोपित झालेच नसते. याचा अर्थ अंतःकरणाचे असू दे, देहाचे असू दे, मनाचे असू दे, हे धर्म मी माझ्यावर आरोपित करून घेतोय. रोज आम्ही जे जीवन जगतोय किंवा आमचा अनुभव आहे तो काय आहे? मी साक्षी आहे म्हणून अनुभव नाही आहे मला. काही साक्षी आहे म्हणून अनुभव आहे आमचा?
आजच्या झालेल्या व्यवहाराला मी साक्षी आहे का मी कर्ता आहे? तर मी साक्षी नाही आहे. आपण जरी म्हटलो की प्रकृतीची जी कर्म आहेत ती प्रकृतीनं केलेली आहेत, कारण कर्म सर्व प्रकृतीचे आहेत. पण माझ्या ठिकाणी अनुभव काय आहे त्याचा? प्रकृतीनं जी कर्म केली ती तुमची ओवी आहे की आवडती? काय? प्रकृती करी जी कर्मे ती मी केली म्हणे भ्रमे, या त्या करता या नामे जीव म्हणे. त्या जीव बोलीचे. जो प्रकृतीची केलेली कार्य भ्रमानं मी केली म्हणून स्वतःवर आरोपित करून घेतो. नाहीतर प्रकृतीनं कर्म केलेली आहेत त्याचं बंधन मला का व्हायला पाहिजे? याचा अर्थ प्रकृती आणि पुरुषाचा जो दुसऱ्या अध्यायामध्ये जो विवेक सांगितला तो आम्हाला अजून काही कळालेला नाही. प्रकृतीची कर्म जर प्रकृती करत असेल तर त्याच्यापासून मला सुख आणि दुःख का व्हावं? कारण मी तर असंग आहे, निर्लेप आहे. मग मी असंग आणि निर्लेप असताना अज्ञानानं प्रकृतीशी तादात्म्य पावलं, प्रकृतीतल्या तत्वांशी तादात्म्य पावलं, आणि असं दिवसभर माझं काय आहे? जीवन आहे, अनुभूती आहे. माझी अनुभूती काय असायला पाहिजे की त्या तत्वज्ञानीयाच्या ठाई प्रकृती भाव नाही. ज्याला तत्वाचं ज्ञान झालेलं आहे आणि ज्यानं आपलं स्वतःचं स्वरूप हे अधिष्ठान आहे, निर्लेप आहे, असंग आहे असं ज्ञान झालेलं आहे ज्याला, आणि त्या ज्याला ज्ञान झालेलं आहे तो स्वतःला प्रकृतीच्या गुणांनी बांधून घेतो का? नाही घेत नाही. कारण बंधन जे आहे ते गुणांचं बंधन आहे, गुणांमुळे बंधन आहे. जीव कसा आहे? मूळ परब्रह्मरूपच आहे. पण हा जीव अज्ञानानं अंतकरणाशी युक्त होऊन तादात्म्य होऊन त्यानंतर त्या अंतकरणाच्या ठिकाणी असलेल्या गुणवृत्तींच्या ठिकाणी तादात्म्य पाहून, इंद्रिय वृत्तींच्या तादात्म्य पाहून त्या इंद्रियांचे धर्म किंवा इंद्रिय धर्मी आणि इंद्रियांचे धर्म ह्याचे स्वतःवर आरोपण करून घ्यायला लागलाय. म्हणजे हा भ्रम आहे, ही विसंग भ्रांती, विकार भ्रांती, हा भ्रम आहे. म्हणून या जीवाला जोपर्यंत स्वतःचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला हे कर्मबंधन जे आहे ते कर्मबंधन चुकणार नाही. आणि कर्मबंधन जोपर्यंत चुकणार नाही तोपर्यंत त्या कर्मामधून पुढची जी काही प्रक्रिया निर्माण होते, काय होते? पाप पुण्य. आणि पाप पुण्याला पुढची प्रक्रिया निर्माण होते ते म्हणजे काय? सुख आणि दुःख. आणि त्या सुख दुःखाची पुढची प्रक्रिया काय निर्माण होते? त्याला भोगायला यायला लागते. म्हणून कर्मी जी उरावे ते सुखदुःखी फळावे, तेच भोगावया यावे देहा एका. जीव काय करतो? अज्ञानानं स्वतःला मी ब्रह्मरूप आहे, मी एक कूटस्थ आहे, मी एक असंग आहे, मी एक साक्षी आहे, मी एक तत्वरूप आहे असं त्याला दिवसभर कधी वाटतच नाही, कधीच वाटत नाही. त्याला असं वाटतं की मी हा देहच आहे. कारण त्याला जेवढा कोहम निर्माण झाला अज्ञानानं, ही अविद्येची रात्रच इतकी मोठी आहे की त्यातनं तो जागाच होईना. सुनीलराव, आम्ही कीर्तनामध्ये अण्णा बाबा अहंकार निशी घनदाट आणि गुरुवचने फुटली पहाट हे अभंग आम्ही बऱ्याच वेळा ऐकला, सोडवला पण चांगला. पण माझी सोडवणूक झालेली नाही. अभंग सोडवला चांगला हो. अभंग कशाला सोडवलं? अभंग जो आहे तो आता भंगायला लागलाय. अभंग जो आहे जो अभंग आहे, जो माझं स्वतःचं चिन्मात्र आहे, स्वरूप आहे, माझं जे साक्षी स्वरूप आहे ते जे भंगणार आहे, उत्पत्ती स्थिती नाशानं जे युक्त आहे त्याच्याशी तादात्म्य पावायला लागले. आणि अनुभूती अशी आहे की मी अभंग आहे, मी अखंड आहे, मी अजन्म आहे,
पण प्रकृती बरोबर मी जन्माला आलो असं वाटते. मी अमर आहे, पण प्रकृतीच्या नाशाबरोबर मला मृत्यू आहे असं वाटते. मगाशीच मी एक उदाहरण ऐकलं महाराज. बल्ब जातो का लाईट जाते? बल्ब गेल्यावर लाईट गेल्याची अनुभूती आहे का बल्ब गेल्याची अनुभूती आहे? काय बल्ब गेला तर लाईट गेले वाटते का बल्ब गेला वाटतोय? बल्ब गेल्यानंतर लाईट गेले वाटते काय? नाही. तर ज्यावेळेला बल्ब जातो त्यावेळेला काय म्हणतो आपण? लाईट आहे, बल्ब बदला. लाईट आहे, लाईट गेलेली नाही. लाईट असल्यामुळं बल्ब किती बदलले तरी चालतात. का? भीती नाही, लाईट आहे. तसं त्या ठिकाणी आमची अनुभूती अशी आहे की बल्ब हा नश्वर आहे आणि लाईट हा सत्य आहे. पण ते उदाहरण आम्हाला लावलं म्हटलं आणि तो हा बल्ब आहे आणि आज चैतन्याची लाईट आहे आणि हा बल्ब गेला तर हा बल्ब जाणार आहे माहिती आहे. येतानाच दुकानामधनं टाकून आले ते 1 वर्षामध्ये हा तुमचा बल्ब जाणार आहे. तसं ह्या बलावर सुद्धा येतानाच भगवंतानी तुमच्या कर्मानुसार काय केलेली आहे त्याच्यावर तारीख टाकून दिलेली आहे की बाबा हा सुद्धा बल्ब जाणार आहे. मग आता जाणारी वस्तू आहे त्याच्याबद्दल मोह काय? तर जी वस्तू जाणार नाही तिकडे लक्ष नाही. जी वस्तू नित्य आहे ती लाईट आहे आणि जी वस्तू अनित्य आहे तो बल आहे. आता तो बल आणि ती लाईट आमच्या देहामध्ये पण आहे. आता बलामुळं लाईट आहे का लाईटमुळं बल आहे? सांगा बरं. लाईटमुळं बल आहे काय बलामुळं लाईट आहे? काय सांगा बरं. आता हे बलामुळं लाईट आहे का लाईटमुळं बल आहे? तर लाईटमुळं बल आहे. बरोबर आहे. मग आता बलामुळं लाईट आहे का लाईटमुळं बल आहे? ह्या बलामध्ये बलामुळं ती लाईट आहे का लाईटमुळं हा बल आहे? मग असं दिवसात किती वेळा वाटते लाईटमुळं बल आहे? हा वाटते का? भांगलन करताना लाईटमुळं हा बल जो आहे तो हात हलवायला लागलेला आहे असं वाटते का? त्या ईश्वरामुळं हे सगळी इंद्रिय कार्य करायला लागलेले आहेत असं वाटते का आम्हाला? नाही. आणि अभंग मात्र तो आहे, चाले शरीर कुणाची असते ते खिशात चालू असते. आणि खिशात चालू असतोय काय? चाले शरीर कुणाची असते कोण बोलवितो हरिविन. पण मी भांगलन करतोय म्हणतोय असं फोनवर कुणाला तरी सांगतोय मी भांगलन करायला लागलोय. आणि इथं तर त्याची श्रवण करायचं चालू आहे, चाले शरीर कुणाची असते. मनन करायचं चालू आहे, मी भांगलन करायला लागलोय. मी रानात आलोय, मी ऊस लावायला लागलोय, मी ऊस काढायला लागलोय, मी सगळं करायला लागलोय. आणि इथं तर म्हणायला लागलंय की सर्व काही ईश्वर करायला लागलाय. म्हणजे या दोन आमच्या विचारामध्ये काय झालेलं आहे? विचार आमचे काय होतात? हे मॅच होत नाहीत. विचार बरोबर नाहीत आमचे. म्हणजे मुंह में राम बगल में छुरी असं असल्यासारखं आहे. मुखात राम आहे, राम करतो आणि अंतःकरणामध्ये काम आहे, कर्म आहे, मी करतो म्हणून प्रकृतीची कर्म ईश्वराच्या प्रेरणेनं, ईश्वराच्या सत्तेनं, ईश्वराच्या त्या ठिकाणी अस्तित्वानं, जसं त्या चुंबकाच्या सत्तेनं टाचणे हलतात तसं त्या अंतःकरणामध्ये असलेल्या ईश्वराच्या किंवा त्या चेतनेच्या किंवा त्याच्या चैतन्याच्या सत्तेवर हे प्रकृतीची सगळी कार्य सहज होत आहेत. डोळ्याचं कार्य सहज होते का? तुम्ही सांगता डोळ्याला कधी तू बघ म्हणून? नाही. कानाचं कार्य सहज आहे. मग कानाचं कार्य सहज आहे मग त्याला सहज ऐकायला येते ना. पण सहज ऐकायला येत असताना कानानं कधी ऐकण्याचा अभिमान धरला नाही, कधी धरला नाही. म्हणून तो मुक्त आहे. ज्यानं अभिमान धरला नाही तो मुक्त आहे. आणि ज्यानं प्रकृतीच्या कर्माचा अभिमान धरला तो बद्धतेमध्ये आहे. ज्यानं ती अहंता धरली, जीवानं अहंता धरली
कुणाची? देहाची अहंता, त्याला देह अहंकार निर्माण झाला आणि त्या देहांकारामधून तो परिच्छिन्न झाला. वस्तुतः तो परिच्छिन्न नाही आहे, पण भ्रांतीनं तो परिच्छिन्नत्व आपल्या ठिकाणी मानायला लागलाय. फक्त मानतोय तो, त्याने एक कल्पना केलेली आहे. म्हणून कल्पना अविद्या तेने झाला जीव. फक्त कल्पना आहे. दोरीवर जशी सापाची कल्पना आहे, सोन्यावर जशी दागिन्यांची कल्पना आहे, पाण्यावर जशी तरंगाची कल्पना आहे, त्या लाकडावर जशी त्या स्थाणू पुरुषाची कल्पना आहे, तर नुसत्या शिंपीवर त्या चांदीची कल्पना आहे. असे अनेक गोष्टी संतांनी सांगितल्या. अरे तुला कल्पना व्हायला लागल्या, तू आहेस कोण आणि तू कल्पना काय करायला लागलायस. पण ह्या कल्पनेचा वारा न लागो राजसा माझी या सकळा, कल्पनेचा वारा ना, अहंकाराचा वारा न लागो राजसा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कल्पनेची बाधा झाली आम्हाला. मी कोण आहे आणि मी काय कल्पना करून बसलोय. म्हणून ते गाणं सुद्धा इथं लावायला हरकत नाही. कोण होतास तू आणि काय झालास तू. अरे तू होतास ब्रह्मरूप आणि प्रकृतीच्या संघानं तू देहरूप झालास. पहिला कोहम झालास अज्ञानानं आणि नंतर स्वतःला तू देह समजायला लागलास आणि देहाच्या माध्यमातनं तू कर्म जे आहेत तो अकर्ता असताना सुद्धा कर्मामध्ये अडकलास, गुणांमध्ये अडकलास आणि त्या गुणांचं, सत्वगुणाचं कार्य, रजोगुणाचं कार्य, तमोगुणाचं कार्य, त्याच्या माध्यमातनं तू त्या संसार वृक्षामध्ये सुखदुःखांची फळं भोगायला लागलास. कर्मबंधन व्हायला लागलं तुझ्या ठिकाणी आणि त्या कर्मबंधनाचं फळ तुझ्या वाट्याला आल्यावर तुला जन्म घ्यावा लागला. आता ह्या जीवाला ज्या वेळेला त्याच्या वाट्याला ज्या वेळेला कर्म येतं, त्याचं कर्म परिपक्व होतं, त्याचा जन्म होतो, त्यावेळेला आपण त्याला आनंद उत्सव साजरा करतो. जन्म झाला म्हणून. आता जन्म झाला चांगला का वाईट? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेनं त्याला जन्म घातला आणि सुखदुःखामध्ये त्याला काय केलं. आता जन्म झाल्यानंतर जन्माचा आनंद आहे, मग मृत्यूचं दुःख नाही. मग तुम्ही ज्या वेळेला मुलगा आपल्या जन्माला येतो त्यावेळेला जन्म घातल्याचा आनंद होतो, पण त्याला मृत्यूच्या दारात ढकलल्याचं दुःख होत नाही. कोणाला होते? सगळेजण तर फुगे लावून सगळीकडे बँड बाजा वाजवून सगळे वाजत गाजत बर्थडे दरवर्षी एक चालू असते की आज पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तिसरा वाढदिवस. मग त्यावेळेला हा बल मृत्यूच्या दारात चाललेला आहे. कारण का? तो स्वतःला शरीरानं मी मानायला लागलाय. मी शरीर म्हणून जगायला लागलाय, देह म्हणून जगायला लागलाय, देह म्हणूनच या जगतामध्ये तो वावरायला लागलाय. आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या क्रिया करत असताना ते कर्माचं जी काही निष्पत्ती होणार आहे, अगोदरच कर्म घेऊन आलाय. प्रारब्धामध्ये त्याचा अगोदरच घेऊन आलाय आणि नवीन संचित आहे ते आहेच अजून. आणि त्या संचितामध्ये म्हणजे बँक बॅलन्स अगोदरच आहे, प्लस आणि नवीन कर्म करून तो जीव काय होतो, सुटण्याच्या ऐवजी ज्ञाने विनी एके उपाय करीसे जितके, त्याने काय म्हटले ते गुंफे अधिकेच गुंफे, रुखी आहे का काहीतरी. हा, मग तो जीव जो आहे तो कितीही जरी कर्माच्या माध्यमातनं त्यानं या संसारातनं सुख किंवा सुटण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कर्म त्याला सोडत नाही. का? तर कर्माचा अभिमान घेतल्याबरोबर, कर्तेपणा घेतल्याबरोबर, कर्तृत्व घेतल्याबरोबर त्याचं सुख किंवा दुःख, पाप किंवा पुण्य हे फळ त्याला भोगावंच लागते. आणि ते भोगण्यासाठी त्या ठिकाणी देहाला यावंच लागते. हो, वेद काय म्हणतात की जीवाच्या ठिकाणी 3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे जीव हा संसारामध्ये अडकलेला आहे. मल, विक्षेप आणि आवरण.
आता मल जी आहे ती आहे त्याच्या ठिकाणी अशुद्धता. जीवाच्या ठिकाणी जी अशुद्धता आहे, अंतकरणाच्या ठिकाणी जी अशुद्धता आहे ती काय आहे, तो मल आहे. विक्षेप काय आहे, तर त्याचं अंतकरण जे आहे ते उपासनेमध्ये स्थिर राहत नाही, चंचल असते. मग हे 2 दोष आहेत, ते घालवण्यासाठी त्याला संतांनी किंवा वेदांना मार्ग दिलेला आहे. कोणता मार्ग दिलेला आहे, तर निष्काम कर्म करा आणि निष्काम उपासना करा. आता आपल्याला आई वडिलांनी आपल्या सांगितले का निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा म्हणून? नाही सांगितलं. ते म्हणलं असं काम करा भरपूर मिळालं पाहिजे. आणि भरपूर मिळून काय करणार? मगाशी मी एक हे ऐकले हो, भरपूर एकाला मिळत होतं आणि एकाला कमी होतं. एक गरीब होता, एक श्रीमंत होता खूप. आणि दोघंही प्रवासाला निघाले. प्रवासाला निघाल्यानंतर स्टेशन आले तर तो जो काही काय म्हणतात AC मध्ये बसलेला प्रवासी जो श्रीमंत होता आणि दुसरा होता गरीब, आणि तो असल्या कुठला थर्ड नाही जनरल क्लासमध्ये होता आणि तो होता AC मध्ये. आता स्टेशन आल्यानंतर दोघांनी काय एक उतरणार नाही का दोघंही उतरणार? म्हणजे ज्याला मागच्या प्रारब्धानं AC मिळाला, घरामध्ये, व्यवसायामध्ये, जगण्यामध्ये सगळ्या सुविधा चांगल्या मिळाल्यात, पण त्यालाही स्टेशन आल्यानंतर काय हे आहे काय, त्याला काय दुसरं दार आहे काय, एक्झिट दार दुसरं आहे का? स्टेशन आल्यानंतर त्यालाही तिथंच उतरायला लागणार. आणि हा जो गरीब आहे, जो जनरल डब्यामध्ये, आपण सगळे जनरल डब्यामध्ये आहे, पण जनरल डब्यामध्ये असला आणि चांगल्या AC डब्यामध्ये असला तरी मुक्कामाच्या ठिकाणी दोघंही कशी आहेत, त्याच्या कर्मावर आधारित आहेत. कारण हे झालेलं कर्म ह्या जगतामध्ये, जगताच्या दृष्टीनं त्याला कमी जास्त किंमत असेल, त्याला पद पैसा प्रतिष्ठा जास्त आहे आणि याला पद पैसा प्रतिष्ठा कमी आहे. पण परमेश्वराच्या दारामध्ये हे दोन्ही तपासलं जात नाही. तुझ्याकडे पद पैसा प्रतिष्ठा किती आहे, तुझ्याकडे पद पैसा, तुझं कर्म काय आहे त्याच्यावर त्याला पुढची गती प्राप्त आहे. म्हणून ज्याची मती चांगली आहे त्याला गती चांगली आहे, ज्याची मती बिघडलेली आहे त्याला पुढची गती चांगली नाही. म्हणून या जीवाला हा कर्म मार्ग दिलाय आणि त्या कर्मामध्ये सांगितलंय त्यांनी की तू कर्म असं कर की काय सांगितलंय त्यांनी, नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त असलं तर ते नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त. मग ते प्रायश्चित्तामध्ये प्रायश्चित्त काय काय घ्यायचं, काम्य कर्माचं घ्यायचं का निषिद्ध कर्माचं घ्यायचं, आणि हे सगळं प्रायश्चित्त घेऊन आपण शुद्ध कधी होणार आणि कोणत्या कर्माला प्रायश्चित्त घेणार? आम्ही दिवसभर कर्मच अशी करतोय की प्रत्येक कर्माला प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. हो, आमचं प्रत्येक कर्म असं आहे. म्हणून त्या ठिकाणी मला वाटतंय ते वेद सांगायला बसले काय ते ब्रह्मदेव, आणि ते म्हणले सांगितलं की बाबा भगवंतानी की चूक झाली की ह्यातलं एक पान गळून पडेल. तो म्हणला बाबा मी हे कसं ओळखणार की बाबा माझ्याकडनं चूक होत नाही? तर म्हणले तू उच्चार करताना जर चूक झाली तर यातले एक पान गळून पडेल. मग त्यानं बोलायला सुरुवात केली ती सगळीच पानं गळून पडली. मग ब्रह्मदेवाची ही अवस्था आहे आणि आपली काय अवस्था असणार आहे त्यावेळेला, सगळीच पानं गळून पडली. तसं आमचं कर्मच असं आहे की त्यातलं काय चूक आणि काय बरोबर हे तपासायला वावच नाही. महाराज आमचे म्हणायचे असा काही लोकांचा पेपर असतोय की त्यात तपासण्यासारखं काय नसतंय, त्याला काट मारतात आणि फेकून देतात. तसं आमचं कर्म जे असं आहे त्यात तपासण्यासारखं काय नाही आहे. कारण काय ते जसं ब्रह्मदेव बोलायला लागला आणि सगळी पाने गळून पडली, काहीच राहिलं नाही झाडावर, तसं आमचं कर्मच असं आहे की ते सुरुवात करताना संकल्प धरून, फलाशा धरून, कुठल्या तरी कामनेनं प्रेरित होऊन आम्ही कर्म करतो. नाहीतर आम्ही कर्मच करत नाही. पहिल्यांदा कर्म करायच्या अगोदर आम्ही पहिल्यांदा किती मिळणार, काय मिळणार, आणि संत तर म्हणतात तू काय कर, ते विहित कर्म जे पांडवा, ते विहित कर्म जे आहे
किंवा जे विहित क्रिया केली, नवे तयाची खून पाळली, जयापासून का आली आकारा भूते. ही भूते आकाराला आली आणि त्या भूतांचा अभ्युदय काय आहे, त्या भूतांचं कल्याण कशात आहे हे वेदांनी सांगितले आम्हाला. आणि वेदांनी सांगितलं की तू फलाशा सोडून कर्म कर. आम्ही फलाशा धरून कर्म करतो आणि ती फलाशा आम्हाला कर्मबंधनाला कारणीभूत होते, ती फलाशा कर्तृत्वाला कारणीभूत होते. आणि त्यामुळं जीवाचं अंतःकरण जे आहे ते दोषयुक्त जे आहे ते दोषरहित होण्याच्या ऐवजी दोषयुक्त तसंच राहतं. त्याच्या ठिकाणी अभिमान तसाच राहतो आणि अभिमानानं केलेलं कर्म हे आपल्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय म्हणतात त्याला की माया सागर कठीण बाप्पा, तरुण कसे जाणार, त्रिविध ताप मगर मच्छर तुला नाही जाऊ देणार. या सागराचा नावाडी आहे आत्मज्ञानी, तयाला शरण जा अभिमान टाकुनी. अभिमान न टाकता वाहून असे जाणार, जोवर अभिमान तोवर बाधक जाण. अभिमान गेला गळून निरंजन म्हणे तोच होईल पार म्हणले. निरंजन महाराजांचं हे पद आहे. अभिमान गळून गेला तर मग कर्म बाधत नाही. आता आमचं कर्म फक्त कधी अभिमान घेऊन अभिमान रहित होते तर कधीतरी अंतःकरणात सात्विक वृत्ती उठली, कुठं कधीतरी, म्हणजे कधी देवळात गेल्यावर, पारायणामध्ये कधीतरी. नाहीतर त्या पारायणामध्ये सुद्धा लोटण्याचा अभिमान आम्हाला हायच. हो, मी लोटलं. आणि खरं म्हटलं तर जो लोटायला लागलाय तो देह ईश्वराचा आहे, देह ईश्वराचा आहे. त्या लोटण्यासाठी क्रिया करणारी क्रियाशक्ती प्राण आहे ती ईश्वराची आहे, त्याला लागणारी बुद्धी ईश्वराची आहे, त्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण करणारा मन ईश्वराचा आहे. पण हे सगळं ईश्वराचं आहे, हे सगळं प्रकृतीचं आहे म्हणा. मग प्रकृतीचं आहे तर प्रकृतीला तरी प्रकृतीच्या तरी नावावर टाकून तुम्ही का व्हा. नाहीतर प्रकृती ईश्वराची आहे, ती त्याची पत्नी आहे. म्हणून ईश्वर प्रकृतीच्या माध्यमातनं सगळं करतोय. शिव आणि शक्तीचा विलास आहे म्हणा, शिवशक्तीचा खेळ आहे, म्हणून तुम्ही तरी मोकळे व्हा जीवानं. या देहामध्ये दोघच आहेत, एक आहे एक सत्ता मात्र चैतन्य आणि एक प्रकृती. आता या दोघांच्या मध्ये एक लुडबुड करणारा तिसरा निर्माण झालाय, त्याचं नाव आहे अहंकार. हे दोघच आहेत, एक प्रकृती आहे एक पुरुष आहे. म्हणून त्या ठिकाणी या प्रकृती आणि पुरुषाच्या मध्ये एक तिसरा निर्माण झालाय, तो पुरुषाचं अस्तित्व घेतोय आणि प्रकृतीशी तादात्म्य घेतोय. पुरुषाचं अस्तित्व, जीव कुटस्थाचं अस्तित्व घेतोय. अस्ति म्हणजे त्याचं अस्तित्व कुणाचे आहे, बलाला अस्तित्व कुणाचं आहे, आधार त्याचा आहे, लाईटचा आहे. पण उड्या कोण मारायला लागलाय, ती तो मारत नाही आहे, आम्ही बल आहे म्हणतोय. बुद्धी आमची म्हणते बल लागला, बल प्रकाशित झाला. मग जसं या साध्या उदाहरणामध्ये सुद्धा आम्हाला लाईट प्रकाशित झालाय असं वाटत नाही, बलच प्रकाशित झालाय असं वाटते. साधं उदाहरण आहे घरात. मग मला साध्या जर घरामधल्या एखाद्या उदाहरणामध्ये दृष्टांतामध्ये लाईटचा प्रकाश लक्षात येत नाही असताना लाईटचा, तसं ह्या सुद्धा बलामध्ये मला माझ्या लाईटचा प्रकाश प्रकाशित झालेला आहे. त्यांना सगळी इंद्रिय प्रकाशित झालेली आहेत, कार्यान्वित झालेली आहेत. तो सुद्धा प्रत्येक कर्म करताना कुठे माझ्या लक्षात येते. आणि म्हणून त्या ठिकाणी मला या प्रकृतीचं अभिमान घेऊन कर्म सगळी घडायला लागल्यात आणि त्या घडलेल्या कर्मातनं फलापेक्षा असल्यामुळे माझी चित्तशुद्धी न होता माझं चित्त अशुद्ध व्हायला लागले. वेद काय सांगतोय की तू जोपर्यंत फलापेक्षा रहित कर्म करत नाहीस तोपर्यंत तुझी चित्तशुद्धी होतच नाही. त्या ठिकाणी तुझा अहंभाव राहतोयच आणि अहंभाव झाला की तो देहांकार कमी न होता त्या ठिकाणी काय होते, त्या आवरण जे आहे ते वाढतंय. बघा की आमच्या प्रत्येक कर्मानं आवरण कमी होते काय. आवरण म्हणजे मी देह आहे हे आवरण,
आणि मी ब्रह्म नाही, मी कुटस्थ नाही, हे ज्ञान, ते ज्ञान झाकलं जाते. मग प्रत्येक कर्मामध्ये मी कर्म करत असताना जागा आहे का? कर्म करताना विठ्ठलराव आम्ही जागा आहे. आणि संत काय म्हणतात, आता जागा रे बाप्पानो जागा. आता कुणी जागायचंय? ज्यांनी लिहिलंय त्यांनी जागायचं, बाकीच्यांनी झोपायचं. ज्यांनी कीर्तन आहे त्यांनी जागायचं, श्रोत्यांनी सगळ्या झोपायचं. तसं नाही. जाग होणं काय, स्वरूपाच्या ठिकाणी जागे व्हा आणि प्रकृतीच्या कर्मांचा अभिमान न घेता त्या ठिकाणी तुम्ही निद्रा घ्या, झोपा म्हणतात. त्याचा संबंध ठेवू नका. आम्ही रिटायर होतो म्हणजे काय होते, फॅक्टरी कॅन्सल होत नाही, फॅक्टरीचा संबंध तुटतो. तसं आम्ही रिटायर होणं, तसं म्हणजे प्रकृतीशी तादात्म्य जे आहे, कर्माशी तादात्म्य आहे, ते आम्हाला सोडायचं आहे. आणि कसं सोडणार आहे, तर विचारानं सोडायचं आहे. कर्म तर घडत राहणार आहेत, कर्म घडत राहणार आहेत, पण कर्माचा जे मी अभिमानानं तादात्म्य झालो होतो ते विचारानं काय करायचं, आपल्याला सोडायचं आहे. आणि त्याच्यासाठी माझ्या अंतकरणामध्ये, तुमच्या अंतकरणामध्ये विवेक जागा पाहिजे, वैराग्य जागा पाहिजे, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान हे सगळं जागं पाहिजे, मुमुक्षत्व जागं पाहिजे. कुठं आमच्याकडे मुमुक्षत्व आहे? कधीतरी पाठाला गेलं की वाटतंय आपल्याला मोक्षाची इच्छा आहे. अखंड दुःख, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निवृत्तीशी आनंद प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती, असं पाठाला गेल्यावरच आठवते. पाठ झाला का नाही सपाट होते सगळं परत. म्हणजे असं मग सत्संगामध्ये ही जागृती येते आणि ती टिकली पाहिजे. म्हणून निष्काम कर्म करायला पाहिजे. त्यानं निष्काम कर्म जर झालं तर मग चित्ताची शुद्धी होते. आणि निष्काम उपासना नंतर आहे. ही निष्काम उपासना, मग आमची प्रत्येक उपासना ही आम्ही देवाला पाया पडतो त्यावेळेला काय असते, काहीतरी अंतकरणामध्ये मोठी यादीच असते हो आमची. काहीतरी मागणे, हे तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतांची संगती, अशी काही यादी असते का आमची? मला संत भेटावेत, त्यांच्याशी शास्त्र चर्चा व्हावी, मला चिदाभास म्हणजे काय समजावं, मला माया म्हणजे काय समजावं, जीव म्हणजे काय समजावं, ब्रह्म म्हणजे काय समजावं, अशी काय आम्ही भगवंताला कधी प्रार्थना केली? आपण पंढरपूरला जातो, दर्शन घेतो. आता दर्शन घेतल्यानंतर काहीतरी मागा म्हणतात पांडुरंग. मग असं आपण आजपर्यंत कधी मागितले का, भगवंता ब्रह्म म्हणजे काय, तू म्हणजे काय, तुझं सगुण स्वरूप म्हणजे काय, तुझं निर्गुण स्वरूप म्हणजे काय, मी कशासाठी जन्माला आलो, मला सद्गुरू भेटतील का? एकनाथ महाराजांचं उदाहरण, ते रात्रंदिवस तळमळत होते म्हणे. कशासाठी? तर सद्गुरूंच्या भेटीसाठी. आम्ही कधी तळमळलो? संतांच्या चरित्रामधून किंवा संतांच्या त्या सगळ्या गोष्टींमधून आपण कधी त्यातनं बोध घेणार? आपलं अंतकरण कधी तळमळले का? त्यांनी 1 पैशासाठी रात्र जागून काढली आणि मग रात्री 2 वाजता त्यांनी टाळी वाजवली. काय? अरे 1 पैशाचा हिशोब चुकला होता, तू सापडला. आमचे सगळेच हिशोब चुकल्यात. सगळेच हिशोब चुकल्यात आमचे. म्हणजे हिशोब बरोबर आल्यावर टाळी वाजवायची असते. कीर्तनामध्ये हिशोब बरोबर आहे म्हणून टाळी वाजवायला पाहिजे. मग हिशोब बरोबर कधी होणार? तर हिशोब बरोबर प्रकृतीचं कर्म प्रकृतीच्या अंगावर टाकलं आणि मी त्या ठिकाणी तटस्थ राहिलो, साक्षी राहिलो, त्याला मी जर साक्षी होणं काही सोपं नाही प्रकरण. ते नाव पाठात नाव घ्यायला सोपं आहे, साक्षी एवढा सोपा नाही. साक्षी सोपा नाही तो. साक्षी कधी चिदाभास होतोय, जीव होतोय, प्रमाता होतोय आणि कधी त्या इंद्रियांच्या बरोबर भात जातोय आणि कधी शब्दस्पर्श रूप गंध भोगायला लागतोय, कधी साक्षीचा भोगता होतोय आणि कधी भोगामध्ये प्रवृत्त होतोय. हे त्या बुद्धीला समजायला तेवढी बुद्धी जागृत पाहिजे का नको? म्हणून त्या ठिकाणी सद्बुद्धी जैसी दीपकळिका धाकुटी तरी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये म्हणते. परमार्थामध्ये काय काम असेल, जसं संसारामध्ये सुद्धा बुद्धीचं कार्य आहे, तसं परमार्थामध्ये शुद्ध बुद्धीचं कार्य, सद्बुद्धीचं काम आहे तिथं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आपली बुद्धी काय करायची आहे, आपलं अंतकरण शुद्ध करायचं आहे. आणि अंतकरण शुद्धीसाठी पहिलं जे काम दिलेलं आहे ते मल जो आहे दोष, आणि तो निष्काम कर्मानं आपल्याला
निवृत्त करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आमचं कर्म निष्काम निरपेक्ष होतंय का बघायचं आहे. माझं कोणती वृत्ती अडकली आहे प्रत्येक कर्मामध्ये बघायची आहे. कुठेही गेलं तरी बघायचं, आपलं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. बाबा मी देवळात गेलो, मी कुठं अडकलो, मला कुणी बस म्हटलं का, मग बस नाही म्हटलं तर माझ्यावर काय परिणाम झाला, मला एखाद्यानं जेवायला वाढलं आणि त्याच्यामध्ये आवडलेली वस्तू घातली नाही, मग त्यावेळेला उदरभरणो हे जाणीजी यज्ञ कर्म असं झालं का माझी वृत्ती त्या एखाद्या गोड पदार्थामध्ये अडकली. कारण का जर खडीसाखर दिल्यावर खुश होत असेल, प्रसन्न होत असेल, तर एखादी जेवणामध्ये जर वस्तू घातली नाही तर मला काय त्याच्याबद्दल ना शोक आहे, ना आनंद आहे, ना दुःख आहे, ना सुख आहे. पण माझीच वृत्ती कुठल्या तरी विषयामध्ये गुंतलेली असते आणि त्यामुळं समोर असलेल्या गोष्टीमध्ये आम्हाला प्रसन्नता नाही. कुठं आहे प्रसन्नता? तसं जेवणामध्ये आम्हाला हेच मिळावं तेच मिळावं असे म्हणून आमची वृत्ती, आमचं अंतःकरण गुंतलेलं असते. त्यामुळे मिळेल त्याच्यामध्ये आमचं समाधान नाही. आणि इकडं तर काय म्हणतात त्याला, प्रार्थना म्हणतो ना, समाधान. काय प्रार्थना म्हणतो आपण? ठेविली अनंती तैसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. मग आता जर सगळं ईश्वरच देणार आहे तर तुझ्या ताटात काय मिळणार आहे हे सुद्धा ईश्वरच ठरवणार आहे. बरोबर आहे की नाही? ईश्वरच ठरवणार आहे. आतापर्यंत कोण ठरवलं? तुम्ही ठरवलं का ईश्वरानं? वाटतंय तुम्ही ठरवलं, पण सगळं ठरवलेलं असते ईश्वरानंच. आज हा देह कुठं असावा, या पाठामध्ये किती लोक असावीत, ह्या पाठानंतर ह्याचं जी व्यवस्था आहे, कुणाच्या मुखामध्ये काय जाणार आहे, हे सगळं पूर्वनियोजित आहे. आणि ह्या जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय होणार आहे, काय काय प्रसंग वाटायला येणार आहेत, सुखाचे, अनुकूल, प्रतिकूल, काय जे असतील ते सुद्धा काय आहे ठरले. मग ते स्वीकारायची आमची तुकाराम महाराजांसारखी तयारी आहे काय? तुका म्हणे खावे प्यावे, जमा खर्च त्याच्या नावे, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पहावे, असं आमचं तयारी आहे का? तर आमची तयारी नाही आहे, आमची निरपेक्षता नाही आहे, आमची अपेक्षा सगळं जीवन आहे. आणि जिथं अपेक्षा आहे तिथं आम्हाला काय आहे, त्या ठिकाणी बंद आहे. आणि आमचं अंतःकरण त्या ठिकाणी काय होणार आहे, शुद्ध न होता अशुद्ध होणार आहे. मग त्या पुढची मग उपासना करायची आहे. उपासना करत असताना जी उपासना करायची आहे ती सकामतेनं करायची नाही, निष्कामतेनं करायची आहे. त्याशिवाय मग आपलं जे आहे ते अंतःकरण कसं आहे, विकारी नाहीतर विकारीच राहणार, निर्विकार होणार नाही, स्थिर होणार नाही. म्हणून स्थिर होण्यासाठी उपासना करत असताना सकाम टाळून आपण काय करायला पाहिजे, मग जप करायला पाहिजे, उपवास करायला पाहिजे. हे सगळी जी काही व्रत सांगितल्यात, यज्ञ सांगितल्यात, काय जे सांगितले असतील, तीर्थयात्रा, हे आमचं काय व्हायला पाहिजे, निरपेक्ष व्हायला पाहिजे. म्हणून निरपेक्ष कर्म, निरपेक्ष उपासना. आणि त्यानंतर मग मात्र हे दोन दोष गेल्यानंतर मल आणि विक्षेप दोष बाजूला गेला, अंतःकरणामधली जी काही विकारी अवस्था आहे, अशुद्धता आहे, ती बाजूला गेली, कमी झाली. त्यानंतर अंतःकरणामधली अस्थिरता, चंचलता, तर मग मल विक्षेप रहित हा जो आहे, हा जीव जो आहे, तो मग त्या ज्ञानासाठी पात्र होतो. नाहीतर तोपर्यंत तो ज्ञान ऐकून सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान रुजत नाही. मग आपला दैनंदिन जीवनामधला जो काही प्रयत्न आहे तो कशासाठी असला पाहिजे, की हे दोन दोष माझ्या अंतःकरणामध्ये कमी होत आहेत का वाढत आहेत. आणि ते जर बघितलं तर आपली परिस्थिती फार वाईट आहे, फार वाईट आहे, फार वाईट. मग ते दोन दोष आमचे कायम सतत जे आहे ते आमचे वाढीच लागलेले आहेत. त्यामुळं ज्ञान जे आहे ते ज्ञान आमचं काय होईना झाले, ते टिकेना झाले. कारण का, वैराग्य वाचून काही ज्ञानाचे तगणेच नाही. आणि वैराग्य आम्हाला काय ना झाले, तर आमच्याकडे विवेक नाही. विवेक का नाही, तर संतांनी सांगितले की या संसार या समजता जाणी जे अनित्य त्या, मग ते वैराग्य दवडता. मग ते संसार अनित्य आहे हा विवेक नाही. आणि मग ती विष रांधणी रससोय, मग आम्ही
जसं जर ताटामध्ये विष असलं तर कोण ते जेवेल काय? जेवणार नाही, ते उठून जाईल. तसं हे शब्दस्पर्श रूप रसगंध हे सगळं आम्हाला वाढलेलं ताट आहे आणि त्याच्यामध्ये आमचं बंधन आहे, त्याच्यामध्ये आमचं काय आहे, आमचं अधःपतन आहे. हे आमच्या लक्षातच येईना. आम्हाला उलट तेच जेवण बरं वाटायला लागले. काय बरं वाटायला लागले आम्हाला विषय बरे वाटतात का निर्विषय? अहो थोडा वेळ गेला की विषय पाहिजे असतोय, काहीतरी डोळ्याला रूप विषय पाहिजे असतोय, कानाला निर्विषय राहतच नाही. का म्हणजे आम्हाला जीवाला तो इकडे प्रवाहितच झालाय हो, तो कायम प्रवाहित झालाय. आणि म्हणून त्या ठिकाणी जीवानं त्या ठिकाणी महाराज एक आपल्याला सारखी ओवी सांगतात, या शरीरा येणे सरे शरीराच्या कारणे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. ही आमची जन्म मृत्यूची जी काही ही आहे चक्र व्यवस्था जी आहे, ते जन्माला यायचं, कर्म करायचं, ते कर्म आमच्या संचितात जमा व्हायचं, परत जन्माला यायचं, परत मरायचं, करायचं मरायचं. म्हणून कर मर कर जीव आहे. कर मर आणि कर, मला ये काहीतरी कर आणि परत मर आणि परत कर आणि परत मर. हे जे काही आहे हे आमच्या मागे लागलेलं जन्म मृत्यूची जे काही हे आहे ते बंद पडण्यासाठी शास्त्रकारांनी आपल्याला वेदात विनियोग सांगितला. आणि ते म्हणजे तुला ह्या मार्गानेच जावं लागेल की तुला स्वतःचं ज्ञान करून घ्यावं लागेल. आणि ते ज्ञान करून घेण्यासाठी तुझ्याकडचे हे 2 दोष तुला कमी करावे लागतील. आणि हे 2 दोष जर कमी झाले तर मग तू देह नसून तू एक सच्चिदानंद रूप आहेस असं तुला काय होईल? ज्ञान होईल. मग हा जीव जो आहे तो आपल्या मूळ बिंबाशी म्हणजे कूटस्थाशी काय होईल? एकरूप होईल. मग त्याच्यासाठी त्या जीवाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान ह्या 7 त्याच्या अवस्थांमधून त्याला जावं लागेल. आणि ते जाण्यासाठी मग त्याला परोक्ष ज्ञान पाहिजे असेल तर त्याला सद्गुरूंकडं जावं लागेल, सद्गुरूंची शरणागती पत्करावं लागेल, सेवा करावी लागेल. मग ती सेवा कशी करायची आहे तर तनु मनु जीवे यांनाच लागेल. मग आता जन्मच झालेला आहे तर परत आपल्याला प्रवास तर करायचा आहे, पण तो प्रवास आपल्या हिताचा व्हावा. महाराज म्हणतात प्रवास तर करायचा आहे, दोंडे कशाला भरून घ्यायची. मग आता जर निष्काम कर्म जर केलं नाही, सकाम कर्म केलं आणि त्यात काम्य कर्म जर केलं आणि निषिद्ध कर्म केलं तर आपल्या वाट्याला धोंडे जाईल. बरोबर. महाराज सुद्धा आमचे म्हणायचे, बाबा भांडण जर करायचं असलं तर अत्तरवाल्याबरोबर भांडण करा. का तर भांग्याबरोबर भांडण करू नका. कारण भांग्याबरोबर जर भांडण केलं तर तुमच्या अंगाला दुर्गंध येणार आणि अत्तरवाल्याबरोबर जर भांडण केलं तर तुम्ही सुगंधी. तसं अत्तरवाले आमचे संत आहेत आणि भंगी हे प्रकृती आहे आणि हा व्यवहार आहे. हे आम्हाला काय आहेत, आमच्या अभंगाकडे नेत नाहीत, अभंग स्वरूपाकडे नेत नाहीत. आम्हाला भंगी करतात. ती कुणाच्या संगी? हिरा भंगला ढेकणाच्या संगी. हा जो हिरा आहे की नाही तो ह्या ढेकणाच्या संगीना भंग पावल्यासारखं झालाय. हे संगत धरली म्हणून कर्णा संगत संतन की तो बडत बडत जाय और कर्णा संगत मूर्ख की तो फल छोड़ के पत्थर काय. संतांची संगत धरा तर मग काय होलंय, संतांची संगती मनोमार्ग गती. आज आमच्या जीवनामध्ये जे काही परिवर्तन दिसते ते संतांच्या संगतीमध्ये विवेक जागृत झाल्यानंतर, काहीतरी चांगला आम्हाला उपदेश मिळाल्यामुळे, त्यांची कृपा झाल्यामुळे, त्यांचं दर्शन झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन होते. आमच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होते, आमच्या विचारामध्ये परिवर्तन होते, आमच्या कृतीमध्ये परिवर्तन होते. कृती तीच आहे पण कृतीच्या मागचा भाव बदलते. जीवन तेच आहे पण त्याच्या मागची दृष्टी बदलते. सर्व कार्य तेच आहे पण त्याच्या मागचं ज्या वेळेला आमचं विचार ज्या वेळेला बदलतात, ज्या वेळेला आमचे संकल्प बदलतात, त्यावेळेला तेच कार्य जे आहे ते आमच्या अधःपतनाला कार्य न होता आमच्या उद्धाराला कारण होते. म्हणून संत काय म्हणतात की कार्य बदलू नका तुम्ही,
अर्जुनाला सांगितलं तू बाण बदलू नकोस, तू रथ बदलू नकोस, तुझी विचार, तुझी त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदल. आणि मग दृष्टी बदलल्यावर तोच बाण, तोच रथ, तेच घोडे, तेच रणांगण त्याच्यासाठी विजयाला अनुकूल झालं. मग आमच्या ठिकाणी हेच आता जे काही रणांगण आहे तेच आमच्या विजयाला कधी अनुकूल होईल तर आम्ही त्याच्याकडे कर्माकडे बघण्याचा भाव बदलला तर, उपासनेकडे बघायचा भाव बदलला तर, संतांकडे बघण्याचा भाव बदलला तर, संतांची संगत जर आम्ही केली तर मग तोच आमचा भाव जो आहे तो विवेक वैराग्य आमच्या अंतकरणामध्ये जागृत करेल. आणि मग हळूहळू हळूहळू जीव संत संगतीने त्याला स्वतःच्या अस्तित्वाचं हळूहळू हळूहळू अंतकरणामध्ये भान व्हायला लागेल. एकदम होणार नाही. एकदम कसं होणार त्यावेळेला? BA पर्यंतचा अभ्यास 15 वर्षाचा ते काय एकदम सांगून होते? आणि समजा संतांनी एकदम सांगितला हो, कुठलं एकदम तुर्यगा, शक्य नाही, एकदम तुर्यगा सांगितली. शक्य नाही. कारण काय सांगितलं त्यांनी? परोक्ष अपरोक्ष, शोक निवृत्ती आणि तुर्यगा. शोक निवृत्ती आणि तुर्यगा. आता शोक निवृत्ती कधी होईल? ज्या वेळेला हा देह, स्थूल देहाच्या जन्म आणि मृत्यू हा माझा धर्म नाही. हा माझा धर्म आहे का? नाही. हा कुणाचा धर्म आहे? शरीराचा धर्म आहे. मग आता आपल्याला वाटते हा बलाचा धर्म आहे म्हणून. प्रकाशने आणि जाणे, जन्मने आणि मृत्यू पावणे हा जसा प्रकाशने आणि जाणे हा बलाचा धर्म आहे, तसं जन्मने आणि मृत्यू हा शरीराचा धर्म आहे. पण आपण बऱ्याच वेळेला ऐकले उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र. ते आपण पण हे उपजतंय, हे नाश पावतंय. मी उपजत नाही, मी नाश पावत नाही, हे लक्षातच येत नाही. लाईट उपजत नाही, लाईट नाश पावत नाही, हे लक्षातच येत नाही. बल लागतोय, बल जातोय. तसा माझ्या अंतकरणामध्ये मी सकाळी जागा झाल्यानंतर मी आहे हा देहांकार जागा होतोय. मी आहे ज्या वेळेला जागा होतोय त्याबरोबर मी कोण आहे? मी सच्चिदानंद रूप आहे हा जागा होत नाही. काय जागा होतोय? आबा देसाईच जागा होतोय सकाळी, सुनीलच जागा होतोय, नारायण सरच जागे होत्यात. कारण झोपलेले असतात नारायण सर. नारायण म्हणून झोपलेले नसतात. नारायण म्हणून जर झोपला तर नारायणच जागा होणार. पण नर म्हणून झोपल्यामुळे नरच होऊन जागा होते, नारायण होऊन जागा होत नाही. संत नारायण होऊन झोपतात, नारायण होऊन उठतात आणि नारायण होऊनच राहतात. कारण त्यांची बुद्धी नारायण रूप झालेली असते. आम्ही बुद्धीनं देह झालेला असतोय, दिवसभर देह असतो. स्वप्नामध्ये सुद्धा आम्ही व्यक्तीच असतोय. स्वप्नामध्ये आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळेला काय पाहतो? हेच पाहतो ना, का दुसरे पाहतो? विठ्ठल तुम्हाला तिथं वेगळे दिसतात काय? स्वप्नामधले विठ्ठल वेगळा असतो का? स्वप्नामधला सुनील, याचा अर्थ काय? सुनील इतका दृढ झालेला आहे की स्वप्नामध्ये मी ज्यावेळेला स्वतःलाच पाहतो, मी पाहतो त्यावेळेला मी स्वतःला ब्रह्म पाहत नाही. आता स्वप्नात ब्रह्म कशाला पाहिल? जागृतीतच याला ब्रह्म कळेना झाले. स्वप्नात कसं ब्रह्म दिसेल? आणि त्यात ही आमची जागृतीच मुळात स्वप्न आहे मोठी. देह एक स्वप्न आहे, देहांकार एक स्वप्न आहे, ही कल्पना आहे. मुळात अज्ञान ही एक कल्पना आहे. त्या अज्ञानाचं कार्य माया, अज्ञान माया, आणि त्या अज्ञानाचं कार्य जे सगळं आहे देह, हा देहच मुळात माझा आहे, मी आहे, ही एक कल्पना आहे. त्या देहानं केलेलं कर्म हे माझं आहे, ही एक विपरीत कल्पनाच आहे आमच्या ठिकाणी. आणि या सगळ्या कल्पनेमध्ये आम्ही जीवन जगतोय. आणि सत्याचं ज्ञान कधी होणार? संत तर म्हणतात सत्य तू. अरे कल्पनेच्या ठिकाणी सुद्धा कल्पना उठायला सुद्धा सत्य कोणतरी असायला पाहिजे. नकली नोट सुद्धा निर्माण व्हायला परभणीकर महाराज म्हणतात कागद सत्य असायलाच पाहिजे. बरोबर आहे.
त्याच्याही पुढे जाऊन एक संत सांगतात, तुम्हाला 500ची नोट दिली आणि एक 700ची नोट दिली, कुठली चालणार संत सांगा बरं? चालणार कुठली? 500ची चालणार का 700ची? 500ची तुम्हाला नकली नोट दिली आणि 700ची नकली नोट दिली, चालणार कुठली? 500ची. का चालणार? कारण 500ची खरी नोट मार्केटमध्ये आहे, म्हणून त्या ठिकाणी 500ची खोटी नोट चालण्याची शक्यता आहे. म्हणजे खोटी नोट चालण्यासाठी सुद्धा खरी नोट असायला लागते, तशी देहांकार खोटा चालण्यासाठी सुद्धा त्या देहांकाराच्या ठिकाणी मूळ जो शुद्ध अहम आहे तो असल्याशिवाय हा खोटा चालतच नाही. कसा चालणार? खोटा चालतच नाही. पण हा खोटा आहे आणि त्या खोट्याच्याच ठिकाणी एक खरा आहे. दागिना खोटा आहे आणि त्या दागिना खोट्याच्या ठिकाणी मी दागिना हा एक अहंकार आहे आणि मी सोनं हा एक दुसरा अहंकार आहे. ह्यातला एक मी सोनं आहे हा सत्य ज्ञान आहे, हे प्रमाद ज्ञान आहे, आणि मी दागिना हे ब्रह्मज्ञान आहे. संत म्हणतात देह अहंकार हे ब्रह्मज्ञान आहे, मी अमका तमका हे ब्रह्मज्ञान आहे, आणि मी एक सच्चिदानंद रूप आहे, मी एक कूटस्थ आहे, मी एक साक्षी आहे, मी एक तत्वरूप आहे. ते तत्वरूप, ते तत्व ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक तत्व नाम, ते नाम तू दृढ धर. आम्ही कोणतं नाम दृढ धरतो? जो सत्य आहे, जो सामान्य आहे, जो व्यापक आहे, जो निर्लेप आहे, जो निसंग आहे, निर्विशेष आहे, ते नाम आम्ही दृढ धरत नाही. जो अजन्म आहे ते नाम आम्ही दृढ करत नाही. आमचा राम सुद्धा म्हणतो आले आणि गेले. संतांचा राम कोणता? दशरथाचा नाही. दशरथाचा राम ज्या तत्वातून निर्माण झाला तो राम. राम 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 अवघाची म्हणशी, कोणी न जाणती आत्मा राम. रामाशी जर राम ठावे तर शरण का गेला वशिष्ठाशी. तुका म्हणे तुझा राम आहे तुझपाशी, विचारून घे गुरुपाशी. राम तत्व आहे, जे तत्व कधीही जन्माला येत नाही, कधीही नाश पावत नाही, जे नित्य आहे, असं जे तुझं स्वरूप आहे. जे जन्माला येतं सकाळी तो आबा आहे, जो जन्माला येतो तो सुनील आहे. मी देह आहे हा जन्माला येतो, त्या देहाला नाव ठेवलेलं जन्माला येतो आणि परत जागृतीतनं काही काळ राहतो आणि परत निद्रा अवस्थेमध्ये जाताना जो नाश लय पावतो, नाश पावत नाही. म्हणून हा एक आहे तो क्षर पुरुष आहे. क्षर पुरुष आहे हा जीव. व्यवहार जागृतीमध्ये स्वप्नामध्ये क्षर आहे, त्या ठिकाणी तो निर्माण होतो, नाश पावतो, आणि तोच जीव त्या ठिकाणी निद्रा अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये त्या ठिकाणी अक्षर पुरुष आहे. हा अक्षर पुरुष ह्या शरीराला काळ मारतो. ऐका काय म्हणतो ती, ह्या शरीराला काळ मारतो, पण अक्षर पुरुषाला काळ मारत नाही. मग कोण मारते? तर माझं ज्ञान त्या अक्षर अक्षर पुरुष त्या ठिकाणी जो आहे तो अज्ञान, माझं ते अज्ञान काही केला, मागचा देह संपला, ह्या ज्या देहात आला, हा देह संपला, पुढच्या देहात आला, ह्या युनितनं त्या युनित गेला, त्या युनितनं त्या गेला, तो अक्षर पुरुष तसाच आहे. तो अक्षर जो आहे त्या अक्षर पुरुषालाही अधिष्ठान त्याच्याबरोबर आहेच. पण अक्षर पुरुष जो आहे तो म्हणजे अज्ञान आहे. ते अज्ञान जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत तो काळानं नाश पावला जात नाही. काळानं ह्या शरीराचा नाश होतोय, त्या शरीराचा कारण शरीराचा नाश काळानं होत नाही, विचारानं होतोय, आत्मानात्म विचारानं होतोय, आत्मज्ञानानं होतोय. आणि ते जर ज्ञान झालं तर मी देह नव्हे ऐसे कळे, मग उरला उरे विठ्ठल म्हटले. मी देह नव्हे सरे, उरला उरे मग विठ्ठल. मी देह नाही, मी देहांकार नाही. हा देहाचा अभिमान सोडून, देहाची अहंता सोडून मी एक चैतन्य मात्र आहे असं ज्या वेळेला आपल्याला अनुभूती येईल. हे आता परोक्ष ज्ञान चालू आहे. हे परोक्ष ज्ञान चालू आहे. त्या बी कसं आहे, स्थूल देहाचं ज्ञान अजून माहित नाही आम्हाला. हे पंचमहाभूतांचं आहे. पंचमहाभूतांची 25 तत्व कशी आहेत ते आम्हाला काय माहिती आहे? माहिती आहेत? पृथ्वीची किती तत्व आहेत याच्यामध्ये, तेजाची किती तत्व आहेत,
कशी कार्य करायला लागल्यात काय माहिती? काय माहित नाही. प्रत्येक कार्य करत असताना प्रकृतीचीच तत्व कार्य करायला लागल्यात. मग सूक्ष्म देहामध्ये किती तत्व आहेत? मग त्या स्थूल देहामध्ये काय आहे तर मी आणि माझा आहे. आमचं जे मी माझा आहे ते कशाला धरून आहे? ह्याला धरून आहे. ह्याला मी म्हणते आणि ह्याला म्हणते अहंता आणि त्याला म्हणते इदंता. मी आणि माझं. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी आणि माझे पण विसरले जयाची अंतःकरण. आमचं विसरले. कसं आहे संतांचे शब्द आहेत ना हे अनुभूतीचं शास्त्र आहे. कधी विसरले दिवसात? आणि जर विसरलंच नसलं मीपणा आणि माझेपणा तर मग कर्म कसं चुकेल? मग कर्म कसं सुटेल? सुटणारच नाही. म्हणजे कर्म वाढायला लागले हो. मग कर्म वाढायला लागले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आमचं अंतःकरण जे आहे ते मलदोष आहे ते वाढायला लागलाय त्याच्या ठिकाणी. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर म्हणते. आणि ते दुसऱ्या एका ठिकाणी म्हणतात तत्वज्ञान याच्या ठाई प्रकृती भाव नाही जेत कर्मजात पाही उपजत असे. तो देहाभिमान सांडुनी गुण कर्म ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही तरी शरीरी जरी होती तरी कर्मबाधा नातळती जैसा का भूत चेष्टा गबसती घेपवेना. सूर्याच्या प्रकाशामध्ये संपूर्ण जगाची कार्य प्रकाशित होतात पण सूर्याच्या ठिकाणी कसला अभिमान नाही, कसलं त्याच्या ठिकाणी काय नाही, काहीच नाही. तो त्याच्या ठिकाणी संग पावत नाही. मग आत्मसूर्याच्या ठिकाणी सुद्धा ही प्रकृतीची सगळे कर्म होत असताना आम्ही का बरं अभिमान घेतोय त्याचा? याचा अर्थ आम्हाला आत्मस्वरूप आमचा ज्ञातच नाही. आम्ही जीव झालोय आणि जीव हा देह म्हणून कार्य करायला लागलाय, जगायला लागलाय, जागृतीत यायला लागलाय, जागृतीत व्यापार करायला लागलाय, त्याचं बंधन स्वीकारायला लागलाय, स्वप्नात जायला लागलाय, स्वप्नातले व्यवहार करायला लागलाय, सत्य मानायला लागलाय. हे विश्व एक स्वप्न आहे. विश्व एक स्वप्न आहे. कारण का यातलं काही सत्य नाही आहे, नित्य नाही आहे, भासमान आहे. जसं ते स्वप्न भासमान आहे तसं हे सुद्धा विश्व भासमान आहे. यातलं मी माझे पण भासमान आहे. यातलं सुख दुःख सुद्धा भासमान आहे. काय सुख आणि दुःख काय आहे? सुख आम्ही म्हणतो आम्हाला सुख झालं. मग सुख झालं तर टिकायला पाहिजे ना, टिकते. मग जे टिकत नाही ते भास आहे. बरं सुख झालं ते ज्या पदार्थाच्या माध्यमातून आम्ही सुख झालं म्हणतो त्या पदार्थाला सुख झालं काय? मला सुख झालं? मला बी सुख झालं नाही. पदार्थ नुसता सुखाचा भास झाला. मग ज्याला भास होतोय त्याला हरीण म्हणतात, त्याला अज्ञानी म्हणतात. आणि ज्याला भास होत नाही तो हरी आणि ज्याला भास होतो तो हरीण. हरी आणि हरीण. मग हरी काय? जो अज्ञान हरण झाला तो हरी झाला. म्हणून आपण म्हणतो हरी 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 मुखे हरा हरी काय म्हणा हरी हरी नाही 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 हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ येणे मायाजाळ तुटतील. हरी हरी मायाजाळ कसं तुटणार? हरीने माझे हरिले अज्ञान, हरीने माझे हरिले बंधन, हरीने माझे हरिले चित्त. मग चित्त हरल्यानंतर काय व्हायला पाहिजे सांगा बरं? चित्त हरल्यानंतर काय व्हायला पाहिजे? चित्त हरल्यानंतर चैतन्य व्हायला पाहिजे. मग चित्त का हरे ना? तर चित्तामध्ये जे त आहे डबल त आहे. ते डबल त म्हणजे काय? तर डबल त जो आहे तो तकार आहे. तकार म्हणजे तमोगुणाचा आहे. ते तमोगुण लागला की विंचू चावलाच बघा. एकनाथ महाराज म्हणतात त्या चित मूळ आम्ही मूळ चित आहोत सर. तुम्ही आम्ही सर सगळे चित आहोत. चित आहोत आम्ही. आता हे सगळं बोलणं झालंय कुणाला कळायला लागले? काय कॅमेऱ्याला कळत नाही, काय ज्ञानेश्वरीला कळत नाही. तुमच्यातला माझ्यातला सगळं तो जाणायला लागलाय. मी बोललेलं तसंच ऐकू येते ना तुम्हाला? काय वेगळं वेगळं ऐकू येते? मग ते कुणाला येते ऐकू? अहंकाराला ऐकू येते, कानाला ऐकू येते. त्या डोळ्यांचा डोळा, कानाचा कान, नाकाचा ना. बघा मला जो सुगंध येतोय तोच तुम्हाला येतोय ना.
म्हणजे 5 विषयांची 5 ज्ञान जरी वेगळी असली तरी सुद्धा ज्ञान घेणारं तत्व जे आहे ते आपल्यात एकच आहे. आपल्यात कशाला? अहो तुम्हाला जसं लागते तसंच गाईला लागते, तसंच त्या कुत्र्याला लागते. म्हणजे त्याच्यातला सुद्धा ते ज्ञान आहे, चित्त आहे, ते त्याच्या ठिकाणी सुद्धा तेच आहे. ते चित्त ज्या वेळेला तमोगुणाने युक्त झालं अंतःकरणाच्या माध्यमातनं, त्यावेळेला त्या चित्तला चित्त नाव पडलं. आणि त्या चित्ताची देवता नारायण आहे. मग ते चित्त तमोगुणाच्या माध्यमातनं विषयाकार न होता, इंद्रियाकार न होता, देहाकार न होता, मी माग फिरून माझं जे अधिष्ठान आहे तिकडं जर चित्त केंद्रित झालं, वृत्ती बहिर्मुख न होता वृत्ती पाठीमागं फिरून जर वृत्ती स्वरूपाकार व्हायला लागली तर ते चित्त हळूहळू शुद्ध होते. त्याला म्हणायचं चित्तशुद्धी. नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी, म्हणजे अधिष्ठानापाशी बुद्धी आमची स्थिर नाही. अधिष्ठानाच्या ठिकाणी आमचं चित्त एकाग्र नाही. जसं जसं एकाग्र होईल तसं तसं चित्तातलं मालिन्य निघून जाईल. जसं जसं एकाग्र होईल त्यामुळे चित्तातले दोष जळून जातील. जसं आपण म्हणतो की गंज लागलेला गंजीला काडी पेटवली म्हणजे गंज जळून जाते, तसं आत्मज्ञानाची काडी चित्तामधल्या वासनेला जर लागायला लागली तर त्यातले जे काही पाप आहे, वासना आहेत, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनही जाय. मग ते वासनेचं क्षालन होते. पण कधी तर ते चित्त तिकडं टच व्हायला पाहिजे, स्पर्श व्हायला पाहिजे. असं आमचं दिवसात किती वेळा होते सुनील? म्हणजे जी धारा आहे ती राधा कधी होते बघा, प्रयत्न करून होते का? मग ती धारा राधा झालीच नाही तर मग त्या राधाचा आणि कृष्णाचा म्हणजे वृत्तीचा आणि चैतन्याचा संगम किंवा एकरूपता किंवा ऐक्य कधी होणार? आता हे कोणी करायचं? हे काय ज्ञानदेवानी करणार? म्हणून तुम्ही संत म्हणतात तुम्ही चांगदेव व्हा पहिल्यांदा, म्हणजे तुमचं अंतःकरण मल विक्षेप रहित होऊ द्या. आणि निदान वृत्ती एकाग्र झाल्यानंतर आत्मानंदाचं जे सुख होतंय त्याचा तरी तुम्हाला एक प्रकारचा अनुभव येऊ द्या. आणि तो जर अनुभव आला नाही आत्मानंदाचा तर किती वेळा जरी म्हटलं आत्मा आनंद रूप आहे, आता आत्मा सच्चिदानंद रूप आहे, तरी म्हणलास तरी तुला खायला मिळणार नाही. म्हणून काय करायचं? म्हणून त्या ठिकाणी स्वरूपाचा आनंद चाकता येण्यासाठी वृत्ती जी बहिर्मुख झालेली आहे ती अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि अंतर्मुख वृत्ती व्हायची तर आमचे महाराज त्याला उदाहरण द्यायचे. चिखलात हत्ती रुतलाय, त्याला काढायचा कसा? चिखलात हत्ती रुतलाय, काढायचं कसं? कसं काढूया सांगा? तुमच्याकडे आहे काय नियोजन? काढायचं चिखलातला हत्ती क्रेन लावूया? नाही, काय वाटते? तर महाराज सांगायचे आम्हाला की त्या हत्तीला काढण्यासाठी जर क्रेन गेली तर क्रेन सुद्धा रुतणारच हो. मग काय करायचं? तर म्हणले हत्तीच्या ठिकाणी बळ असते म्हणले, त्याला ढोल वाजवायला लागतात म्हणले. आणि ढोल वाजवायला लागले की त्या हत्तीच्या अंगामध्ये बळ संचारते. तसं हा जीवरूपी हत्ती विषयरूपी चिखलात रुतलाय, त्याला संत ढोल वाजवून आता सांगायला लागल्यात, अरे तू हत्ती, तुझ्याकडे बळ आहे, तू कुटस्थ आहेस, तू आनंदरूप आहेस, तुला विषयांची काही गरज नाही, तू विषय रहित आनंद सेवू शकतोस, तू आत्मानंदाचं पान करू शकतोस. असे हे ढोल रोज वाजवले की ते कधीतरी मग त्याच्या अंगात संचारते. आणि हे ढोल बंद झाले की आणि परत रुतते. ज्याला एकदा वाजवल्यावर समजते का नाही तो चांगला हत्ती, चांगला हत्ती. तो गजेंद्र, त्याला पार मरायच्या वेळेला समजलं ते आता आपल्याला दुसरं कोण काढू शकत नाही, दुसरी कुठली क्रेन आता येणार नाही, आता भगवंताचीच क्रेन मागवायला पाहिजे. तसं हा हत्ती सुद्धा 80 वय झाल्यानंतर म्हणतोय आता देवा आता मला वाचव. आता देव वाचवू शकत नाही, कारण केले कर्म झाले तेच भोग आले, आता काय वाचवू शकत नाही. देव म्हणतो मी वाचवलं असतं तुला, पण मला तू बोलवायला पाहिजे होतंस, त्यावेळेला बोललंच नाही.
द्रौपदी सुद्धा म्हटली तू का आला नाहीस, तू बोलल नाहीस, मी येऊ कसा, मला यायला काय अडचण होती त्यावेळेला, तू नुसतं क्री म्हणलं असतं तर मी तिथं उभा राहिलो असतो. तसं तुम्ही कर्मापासून वाचायला असला तर कर्माच्या अगोदर तुम्ही क्री म्हणा, कृष्ण म्हणा, तुम्ही कर्मापासून वाचताय. उपासनेच्या अगोदर तुम्ही कृष्ण म्हणा, तुम्ही उपासनेपासून, उपासनेच्या बंधनापासून, आणि ज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा हे ज्ञान सुद्धा बंधनाला कारणीभूत आहे. सत्वगुण बंधनाला कारणीभूत आहे, रजोगुण बंधनाला कारणीभूत आहे, मी माझं बंधनाला कारणीभूत आहे, करते भोगते पण बंधनाला कारणीभूत आहे, अज्ञान बंधनाला कारणीभूत आहे. त्याच्या ठिकाणी तुम्ही जर कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला तर त्या ठिकाणी बंधनाची निवृत्ती आहे. आणि हत्तीचं जखडणं आहे, हत्तीचं रुतणं आहे, त्यातनं हत्ती निघण्याची काय आहे शक्यता आहे किंवा सोय आहे. आणि ती जर सोय या जन्माला आल्यानंतर नरदेहामध्येच आहे बरं का. तो नरदेह जर आम्ही फक्त कर्मामध्ये सर कर्मापासून मज सोडवी दातारा, कर्मापासून दुष्करा करीसी गा अंगीकार तरी काय माझा भार. माझा जर तू अंगीकार केलास, आता भगवंतानी तर आपला सगळ्यांचा अंगीकार केला, आपणच भगवंताचा अंगीकार करत नाही. त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या मार्गदर्शनाचा, त्यांनी सांगितलेल्या संतांच्या रूपेत येऊन सांगितलेल्या ज्ञानाचा, उपदेशाचा अंगीकार आपण करत नाही. आणि तो जर अंगीकार केला तर मग अंगी श्रवण झालं बरं का. अंगीकार केला तर अंगी श्रवण, नाहीतर मग बहिर्श्रवण. त्या अंगी श्रवण नाही, अंगी अंग श्रवण. आणि मग अंगी श्रवण करून मग अंग संग व्हायला पाहिजे, तसा मी व्हायला पाहिजे, अंग व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे मी अनुभूती घ्यायला पाहिजे. आणि मग मी खऱ्या अर्थानं त्या भगवंताच्या समीप स्वरूपाकडे, सलोकाकडे आणि सायुज्यतेकडे आमचा जाणार आहे. मग त्याने मुक्तीची आरी साधी आहे. त्या देवाच्या अशा या तुम्ही देवरूप, आपण सगळे देवरूप, ज्ञानरूप, आनंदरूप आहोत, चित्रूप आहोत सर, चैतन्य रूप आहोत. म्हणून चित्त चैतन्य चोरून नेले, तुझी सेवा करुणी म्हणू भावे, माझे मन गोविंदी रंगले. माझी मन, आज माझं मन विषयानंदामध्ये रमलेलं आहे, देहोहम म्हणून रंगलेलं आहे. ते जर चैतन्य होऊन रंगलं तर मग मात्र खरा रंग जो आहे तो म्हणजे अवघा रंग. अवघा रंग, सगळे रंग जसे पांढऱ्या रंगातनं निर्माण होतात, तसं सगळे जीव त्या एका रंगामधून निर्माण होतात. पण एका रंगात निर्माण होऊन सुद्धा, एका चैतन्यातनं निर्माण होऊन सुद्धा आमची नानात्वाची दृष्टी आहे. सगळे अहंकार एका शुद्ध अहमवर आहेत अण्णा. सगळ्या अहंकारा एक शुद्ध अहम त्या ठिकाणी सगळ्या, पण चेतना एक असून अहंकार भिन्न भिन्न झाले, कारण बुद्धी भिन्न भिन्न आहे. त्या बुद्धीमुळे अहंकार भिन्न भिन्न झाले, बुद्धीमुळे माझ्या ठिकाणी परिचिन्नत्व आलं. तीच बुद्धी जर शुद्ध झाली तर सगळ्यांच्या ठिकाणी असलेलं चेतन हे एकच आहे, माझ्या ठिकाणी असलेलं चेतन एकच आहे. तीच बुद्धी शुद्ध झाली तर सगळ्या लाट्यांमध्ये असलेलं जसं पाणी एक आहे असं तिला ज्यावेळेला लक्षात येईल. माझ्या ठिकाणी असलेलं चैतन्य, माझं अधिष्ठान चैतन्य आणि तुमचं अधिष्ठान चैतन्य जर एक झालं म्हणजे जर आमच्या बुद्धीनं समजून घेतलं, अनुभूती घेतली, तर मग खऱ्या अर्थानं तो हा विठ्ठल बरवा असं सांगितलंय. तो आणि हा भिन्न नाही, तो आणि हा हे परिचिन्न नाहीत, तो आणि हा एकच आहेत. फक्त व्यवहारामध्ये तो आणि हा दिसतो, ही लाट आणि ती लाट दिसते. पण जर पाणी रूपानं जर बघितलं पाण्याच्या दृष्टीनं तर त्याही लाटेमध्ये पाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणते पाणी लाटेपासून दूर आहे, कोणती लाट पाण्यापासून दूर आहे, कोणता जीव भगवंतापासून दूर आहे. जो दूर आहे तो भगवंत आहे, जे दूर आहे लाटेपासून ते पाणी आहे, पाण्यापासून लाट दूर आहे. बर लाटेतलं पाणी काढलं तर काय राहील, काय राहणार. तसं या अहंकारामधलं जर शुद्ध अहम जर काढला तर त्या अहंकाराला आणि ह्या बलाला, या देहाला तर अस्तित्व आहे. म्हणजे याचं अस्तित्व कुणाचं अस्तित्व आहे, लाटेचं अस्तित्व कुणाचं अस्तित्व आहे, लाटेचं अस्तित्व पाण्याचं अस्तित्व आहे.
तसं देहाचे अस्तित्व ह्या देहीचं अस्तित्व आहे, बलाचं अस्तित्व त्या लाईटचं अस्तित्व आहे. आणि म्हणून ज्ञानदेवानी कितीतरी उपमा दिल्या. अरे प्रकाश दिसतो म्हणजे सूर्याचं अस्तित्व आहे. अरे तुला त्या ठिकाणी चांदी दिसते म्हणजे त्या ठिकाणी शिंपीचं अस्तित्व आहे. त्याला दागिना दिसतो त्या ठिकाणी सोन्याचं अस्तित्व सत्य आहे. तो सत्य तोच दागिना रूपानं आहे, तो नटला आहे. तेच पाणी त्या लाट रूपानं नटलेलं आहे. आणि तोच चैतन्य हेच जीव रूपानं या ठिकाणी आहे. पण तो जीव शुद्ध आहे. पण तो जीव ज्या वेळेला, म्हणून ज्ञानानं भिन्नता आहे, अज्ञानानं अभिन्नता आहे. जीव तत्वरूप आहे कशानं? ज्ञानानं. आणि तो जीव देहरूप आहे अज्ञानानं. दोन दृष्टी आहेत. एकाच बुद्धीच्या ठिकाणी दोन पक्षी. ज्ञानदृष्टीनं एक जीवरूप पक्षी सुखदुःख भोगतो अज्ञान दृष्टीनं, आणि ज्ञानदृष्टीनं तो सुखदुःख न भोगता तो साक्षीत्व त्याच्या ठिकाणी येते. आणि त्या ठिकाणी म्हणून जीव शिव दोन्ही बैसले ऐक्य असली. ज्या ठिकाणी त्याचं बुद्धीनं ऐक्य साधलं जातं, जयाच्या हृदयभूनी विराज येते. म्हणून त्या ठिकाणी नरदेहाचं सार्थक होतं. नर नर राहत नाही, नारायण रूप होतो, चैतन्य रूप होतो. चित्त चित्त राहत नाही, ते चित रूप होतं, चैतन्य रूप होतं. मन मन राहत नाही, ते सुमन होतं. मग बुद्धी बुद्धी राहत नाही, ती बुद्धी सद्बुद्धी होती, ती प्रज्ञा होती, ती बुद्ध होती. बद्ध नाही. आणि अहंकार शुद्ध होतो. आणि शुद्ध झालेला अहंकार स्वरूपाकार होतो. आमचा अहंकार, आमची बुद्धी, आमचं अंतःकरण कृष्णमय व्हावं, हीच त्या पांडुरंगाकडे प्रार्थना. काय करणार, शेवटी जीव अल्पज्ञ आहे. हे गुण साधन से नाही होय. हे तुम्ही किती जरी म्हणला मी करतो म्हणून, तुझं करते पणच आडवं येते तिथं. तू करतो म्हणलास की अडकलासच तू. हा, म्हणून मुख्यतस्तु मत कृपा एव उपलब्ध हे असं नारद भक्ती सूत्रामध्ये एक वचन आहे. ही भक्ती कशानं प्राप्त होईल, हे ज्ञान कशानं प्राप्त होईल, हे अभेदता कशानं प्राप्त होईल, हे योग कशानं प्राप्त होईल, तर हे मुख्यतस्तु म्हणले महात्म्यांची कृपा झाल्याशिवाय. ये हृदयीचे ते हृदयी घातले, आपणासारखे केले अर्जुनामध्ये. आपणासारखं करायचं असेल तर आपणासारखे करीती तात्काळ संतांची कृपा व्हावी. ईश्वराची कृपा आहे म्हणून सत्संग चालू आहे. आता ईश्वराची कृपा झाल्यानंतर दुसरी संत कृपा आहे. आणि संत कृपा झाली की मग ही नरदेहाची इमारत फळाला येणे आहे. त्याच्यासाठी ज्ञानदेवानी रचलेला पाया आहे, ते उभारलेले देवालय आहे. हे देवालय उभारायचं आहे, देवाचं आलय आहे. आता देवाचं नाही, आता जीवाचं झालंय. ते जीव म्हणजे हा स्वतःला देह समजायला लागलाय ना, तो त्या जीवाचं आलय. आता देवाचं आलय व्हायला पाहिजे. उभारले देवालया, काय शब्द वापरले असतील, कसे सुचले असतील. आणि मग त्या देवालयाला उभारायचं असेल तर नाम चालू पाहिजे, स्मरण चालू पाहिजे, चिंतन चालू पाहिजे, मनन चालू पाहिजे. नामा तयाचा किंकर खाम दिला भागवत. वासनेचा भागाकार करायला सांगितलंय. भागवत व्हा. आम्ही भागवत आहोत पण गुणाकार करायला लागलोय सगळे. आम्ही काय करायला लागलोय प्रपंचात? गुणाकार करायला लागलोय. संत म्हणतात भागाकार करा. आम्ही भागेत नाही, काही गुन्हायला लागले म्हणून वाढायला लागलाय प्रपंच आमचा. आणि म्हणून तू का झालासी, तू का झालासी, तूच कळस झालास, तूच विठ्ठल रूप झालास, तूच ते चैतन्य रूप झालास. तू आणि देव वेगळा राहिला नाही. देव पहावयाशी गेलो, देवची होऊन ठेवलो. मी देव बघायला गेलो आणि शेवटी मला कळालं, अरे ज्याचा मी शोध घेतोय तो देव हे माझं स्वरूप आहे. ते स्वरूप आपल्याला संत कृपेनं, ईश्वर कृपेनं, संत कृपेनं, त्यानंतर अंतकृपेनं, अंतकरण कृपेनं, शास्त्राची कृपा आणि त्यानुसार आपलं चिंतन आणि मग अंतकरणाची कृपा आपल्याला झाली तर तेच अंतकरण हे कृष्णमय होईल. आणि कृष्णमय अंतकरणानं जगताकडे पाहत असताना मग इदंता राहिली नाही, अहंता राहिली नाही आणि इदंताही राहिली नाही. कारण इदंतेच्या ठिकाणी तोच आहे आणि अहंतेच्या ठिकाणी तोच आहे. अहंता आणि इदांता उपाध्या काढल्या. इदंतेच्या ठिकाणी नामरूप उपाधी आहे, बरोबर आहे ना महाराज? आणि अहंतेच्या ठिकाणी अज्ञान उपाधी आहे, देह उपाधी आहे. ती जर उपाधी काढली तर मग शुद्ध
अस्तित्व हे दोन्ही ठिकाणी सजातीय स्वगत सजातीय विजातीय भेद रहित सच्चिदानंद रूपानं व्यापक रूपानं एकच परमात्मा सर्वत्र आहे असा अनुभव येणार आहे. कारण आल्याशिवाय पर्याय बी नाही दुसरा, म्हणजे दुसरा पर्याय निवडा तर 4 या योन्यांचा पर्याय आहे. जारज स्वेदज अंडज उद्भिद ह्या दुसरा पर्याय आहे त्याला. तो पर्याय काय आपल्याला सोडवणार नाही. मग हा पर्याय आहे नरदेहामध्ये येऊन हा पर्याय स्वीकारणं, संतांच्या मार्गाने जाणं आणि आपली ज्ञान जे आहे ते आपलं बोध आहे तो करून घेणं हा पर्याय. साधुबोध झाला तो न उरोनिया ठेला. तो देहरूपानं उरत नाही तर अस्तित्व रूपानं उरतो. तशा पद्धतीचा अनुभव याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोळा. मी बंधरूप नाही तर मी मुक्तरूप आहे असा हे करू द्या. बहुनाम जन्मनाम आणते ज्ञानवानमा. त्याच्यावर मी सकाळी उगाचच विचार आला मनामध्ये. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवानमा प्रपद्यंते. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवानमा. ज्ञान प्रगट होते पण मी ज्ञान प्रगट होते याचा अर्थ मी देहरूप नसून अन्ना मी चैतन्य रूप आहे. ज्ञान आत्मरूप आहे, प्रत्येकात्मा आहे, प्रगट झालं. पण ते ज्ञान विस्तारलं का? म्हणजे विस्तारलं नाही ते ज्ञान कसं काय? ते अजून झालेलं नाही. जे विस्तारलं म्हणून काय म्हटले बघा, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना हे विश्व माझं घर आहे अशी मती स्थिर आहे. किंबहुना चर आणि आचर आपणची झाला. विश्व माझं घर, मीच विश्वरूप झालेलो आहे. मीच विश्वरूप झालेलो आहे. म्हणून पुढं म्हटलंय वासुदेव सर्वम इति. मी फक्त वासुदेव रूप आहे असं नाही, मी ज्ञानरूप असं नाही. वासुदेव सर्वम, सर्व वासुदेव रूप आहे. मी वासुदेव आहे पटते, पण तू वासुदेव रूप आहेस का पटते काय? तू 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 मूर्ख आहेस असं पटते. मी तेवढा भक्त आहे असं वाटते. मी तेवढा खरा वारकरी, तू भोंदू. आणि प्रवचन कोणतं? वासुदेव सर्वमिती स महात्मा असं दुर्लभ. वा वा. निरंजन महाराज म्हणायचे, अरे आपल्यासारखं जग बघशील तर मुक्त होशील. आपल्यासारखं जग बघ, आपल्यासारखं जग बघशील तर मुक्त होशील. म्हणून पहिल्यांदा आपलं स्वरूप तरी कळावं आणि मग आपल्यासारखंच सगळं आहे. पहिल्यांदा एका घड्यामधली माती कळावी, मग सगळ्या घड्यामध्ये मातीच आहे, सगळ्या लाटेमध्ये पाणीच आहे हे कळावं. आणि सगळ्यामध्ये एकच चैतन्य तत्व भरलेलं आहे हे कळालं. वासुदेव सर्वम इति स महात्मा स दुर्लभ. करूया अभ्यास. माहित नाही बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवानमा. म्हणून त्याला ते साधक कुणाला म्हणतात? ज्याला जीव सुखाच्या शोधात आहे, जो सुखाच्या शोधात कायम राहतो तो जीव आहे. ज्याच्या सुखाच्या शोधाला अंत आहे तो मुमुक्षु आहे. आणि ज्याचा सुखाचा शोध पूर्ण झालाय तो सिद्ध आहे. आणि असा सुखाचा शोध पूर्ण करण्यासाठी जे उपदेश करतात ते संत सद्गुरू आहेत. आणि त्या सद्गुरूंची आपल्याला प्राप्ती व्हावी आणि सुखाचा शोध या ठिकाणी बोधरूपानं यावा, आपल्याला अशी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका श्री सद्गुरुनाथ महाराज. म्हणा की थांबा की महाराज बोलले की मी काय याच्यावर बोला बोला कसं आहे? खडी साखर प्रसादानंतर दर्शनानंतर खडी साखर पाहिजे. आता काय याच्यावर बोलायचं? होळी काय बोला. तया सर्वात्मक तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विराट पूजा केली अपारा तुझ्या लागे. अशी सेवा जी आहे ते श्राद्ध म्हणून आहेत. आणि आपले कर्माचं आबाने पुष्कळ ही सांगितले. आबाने सगळा म्हणजे कळसच करून ठेवलेला आहे. बोलण्यासारखं काय राहिलेलं नाही, पण त्यांची आज्ञा नाही कसं आहे. आणि असू दे सेवा म्हणून आलोय आपण सेवेसाठी. तर आता सेवेचं माध्यम आहे श्राद्ध म्हणून. तर हे ईश्वर सेवा जी आहे आपल्याला हे 4 ऋणन बंध आहेत मला.
एक पितृ ऋणानुबंध आहे, दुसरं शास्त्राचं जे आपल्यावर ऋणानुबंध आहे, ईश्वराचं ऋणानुबंध आहे, आणि अंतकरणाचं, म्हणजे हे सगळे ऋणानुबंध आपण आहोत महाराज. तर तुम्ही निष्काम कर्म उपासना आपल्यात नित्य नैमित्तिक असे 2 भाग दिलेले आहेत महाराज. त्याच्यात काम्य हिचन निश्चित आणि विहित असे 2 भाग दिलेले आहेत. आता विहितात नित्य नैमित्तिक काम्याने प्रायचित असे दिलेले आहेत. तर नित्य आणि नैमित्तिक हे साधकांना करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आजचं जे कार्य आहे ते नैमित्तिक आहे. हे जर तुम्ही श्रद्धापूर्वक केलं तर या नैमित्तिक कर्मानं चित्तशुद्धी लवकरात लवकर होते महाराज. हे पितराचं ऋण आहे महाराज. आणि हे चित्तशुद्ध जरी झालं तर आपल्या ठिकाणचा जो मलदोष आहे तो निवृत्त होतो. म्हणून कर्माला इथं अत्यंतिक प्राधान्य दिलेलं आहे महाराज. नित्य तुम्ही जे काय नेमानं तुमचं जे काय नामस्मरण असेल, हरिपाठ असेल किंवा ज्ञानेश्वरी वाचन असेल, हे नित्यात बसतो महाराज. नित्य नेम नामित्ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजोळी. आणि हे नैमित्तिक कर्म आहे. आणि काम्य प्रायचित जे आहे, काम्य करायचंच नाही, म्हणजे कामना धरून जी केलेलं असतं महाराज ते तुम्हाला पुण्य संचय करेल महाराज. पण पुण्य झाले की परत आणि कुठेतरी तुम्हाला जन्माला यावं लागणार नाही. आणि निषेधाची पाळी येऊच नाही, प्रायचित घ्यायची पाळी येऊच नाही. आलीच तर चुकून झालं तर त्याच्यासाठी नामस्मरणे तुम्हाला साधारण असाधारण नामस्मरणाला त्यांनी जोर दिलेला आहे महाराज. आणि ही जर कर्म तुमची यथासांग झाली तर महाराज एक संतांची भेट होते महाराज. आणि संतांची भेट झाल्यानंतर आपल्याला एक विवेकाची जागृती होती महाराज. विवेक जागृत झाला तर तुम्हाला वैराग्याचं बळ मिळतं. शमदम श्रद्धा उपरम तितिक्षा समाधान. आणि येतनं पुढे तुम्हाला एक मुक्तत्व प्राप्त होतं. म्हणजे काही बिरडी फेटेल तो स्वामी भेटेल युगावनी निमिष वडील माने अशी सद्गुरूंची तळमळ लागते महाराज. आणि पुष्कळ मगाधरणं सद्गुरूंच्या भेटीतनं जे काय होतं किंवा काय व्हायला पाहिजे याच्याबद्दल आपण वेदांतशास्त्राचा खरं म्हणजे त्यांच्याकडे आता बराचसाच संचय झालेला आहे. आणि बोलता बोलता असं ते अद्वैत तत्वातनं बोलत राहतात, काय अडचण नाही महाराज. आणि अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. सद्गुरूची भेट होणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हे 3 दोष आपल्याला कळले पाहिजेत. 2 दोष तुम्ही आम्हाला प्रयत्नानं घालवायलाच पाहिजेत. म्हणजे निष्काम कर्मानं मलदोष जायलाच पाहिजे, निष्काम उपासना झाली तर विक्षेप दोष जायला पाहिजे. आणि 3रा दोष जो आहे महाराज तो कळणं गरजेचं आहे. कारण का आवरण दोष जोपर्यंत आहे महाराज, कारण का पहिलाच आवरण दोष आहे महाराज. आणि आवरण दोष न कळल्यामुळे आपल्याला पुढचा विक्षेप तयार झाला. आणि विक्षेपातनं आपण काहीतरी करायला लागलो म्हणून मलदोष निवृत्त झाला. आता सोडवत असताना मात्र उलट आहे. निष्काम कर्मानं मलदोष जायला पाहिजे, निष्काम उपासनेनं विक्षेप जायला पाहिजे. आणि हे झालं का नाही हे आपलं आपण बघायचं महाराज. आणि त्याच्यासाठी सातत्यानं असं जर आपण संत संगतीत राहिलो तर विवेकाची एक जागृती. विवेक म्हणजे आत्मा काय नाही अनात्मा काय. आत्मानात्म याचा जर विचार सद्गुरूंच्या ठिकाणी झाला तर तुम्हाला एक जे अहम जे आहे ते निघून जातं महाराज. त्याला अज्ञान आहे ते काय महाराज. आणि तिथनं पुढं जी तुमची क्रिया होती ती क्रिया क्रियमान न होता तादात्म्य रहित होती. कारण का या तुमच्या आमच्या जन्ममरणाला एक संचित आहे पाठीमागं. काय आहे? संचित आहे. म्हणजे आपण कर्म जे करतो आता ते तादात्म्य धरून करतो, ते क्रिया क्रियमान होते, तिला फल द्यायला पाठीमागं ते पुण्य पाप होईल ते संचिता जातं. आणि अनेक जन्माचं संचित आहे महाराज. आणि त्याला टेका कोणाचा आहे? अज्ञानाचा. कारण शरीराचा अज्ञानाचा टेका आहे. आता काय होतं सद्गुरूंची भेट झाल्यानंतर तुमचं अज्ञान निवृत्त होतं. कारण का स्वरूपाच्या अज्ञानामुळे आपल्याला मी करता भोगता असं वाटायला आहे महाराज. आणि हे खातं कोणाकडे आहे? सद्गुरूकडे आहे महाराज. हा देह तू नाहीस, हा देह तुझा नाही, या देहात अधिष्ठान तू आहेस साक्षी रूपानं. आता आबाने पुष्कळ सांगितले याच्या देहात दुसरा एक देह आहे, तो सूक्ष्म देह आहे महाराज. तोही देह तू नाहीस. या दोन्हीला कारण असणारा कारण देह तोही तू नाहीस. तरी 3 देहाचं तो प्रकाशन करणारा विश्व तेजस आणि प्राज्ञ. आणि त्याच्या पुढं तुर्यगा म्हणजे 4थं स्वरूप साक्षी आहे ते तुझं स्वरूप आहे. या 3 देहाचा बाद किंवा निराश होतो आणि 4था देह आपण जो आहे तो आपण सिद्ध होतो महाराज. याच्यासाठी आपल्याला श्रवण मनन निधी ध्यासन तत्वपदार्थ शोधन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. या श्रवणानं जर महाराज तत्वमसी महावाक्य जर आपल्याला बोध झाला तर अज्ञान निवृत्त होतं महाराज. अज्ञानाचा टेका असणारं जे संचित आहे ते संचित काय होतं? जळून जातं. अज्ञान बाधित होतं. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे. आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईल. आणि स्वरूपानं मी सच्चिदानंद स्वरूपानं आहे
असं एकदा बोध झाला तुम्हाला की मग तुमची क्रिया जी होती ती क्रियमान न होता व्यवहार होतो, तादात्म्यरहित व्यवहार होतो. ती संचित जळून जातं अज्ञानामुळं, प्रारब्ध भोगून संपलं जातं महाराज. आणि प्रारब्ध संपल्यानंतर महाराज हा देह पडला की सर्व स्वरूपाला होतो. आणि देह असताना देखील त्याची जी क्रिया होते अस्वायसा कोटे आठवायची नाही. देहीची विधी भोगुदिशा अशी आपल्याला जीवनमुक्ती प्राप्त होते. आणि जीवनमुक्ती संपादन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी जी तुम्हाला जी कर्मभूमिका दिली महाराज ती कर्मातनं सुरुवात आहे, पण निष्काम कर्मापर्यंत निष्कर्मी स्थिती प्राप्त करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण का देह आहे तोपर्यंत आपण करत राहणारच. पण ज्ञान व्हायच्या अगोदर हो जे कर्म असतं ते भोगायच लागतं. हो हो. आणि ज्ञान झाल्यानंतर देखील जे आलं ते भोग प्रारब्ध भोगून संपवावं लागतं. ते सप्तस. कारण का माहिती आहे काय, आपल्याला ज्ञानी असून दे नाही तर अज्ञानी असून दे, जे भोगात आले प्रारब्ध म्हणून ते भोगूनच संपवावं लागतं. पण त्यांना माहित आहे की हे माझं नाही, त्या देहाचं आहे. लक्षात ठेवायचं. हा तिथं त्यांना साक्षीत्व येतं, ते देहावर टाकतात. याचा आणि माझा काय संबंध नाही. ते अगोदर मी म्हणतो त्यावेळी म्हणून ते प्रकृती करी कर्मे मी केल्या म्हणे भ्रमे. त्या अगोदर ती करत कर्म. कारण काय माहितीये काय, सगळा संसार धर्म हा त्याचा आहे, कोणाचा अंतःकरणाचा, तुझा नाही. मग आता याची परीक्षा कुठे घ्यायची आपण, समाधीत होत. एक समाधी आहे. आणि झोपेत तुम्ही आहे. हा आता तिथं कर्म आहे का नाही. का नाही, तिथं अंतःकरण आहे पण आता लीन झालंय. कुठं अज्ञानात लीन झालंय. म्हणून तिथं आपण आहे पण आपल्या ठिकाणी कर्म नाही. मग कर्म कुणाचं आहे, अंतःकरणाचं. ते त्याच्यावर लादायचं, आपण रिकामं राहतो महाराज. मग आता इथं जरी क्रियाकर्म होत असली तर ते अंतःकरण कर्म करतंय, माझा त्याचा काय संबंध नाही. तो ईश्वर जाणं ते. कारण का या सर्व सृष्टीचा करता प्राणी कर्म सापेक्षी ईश्वर हा त्याचा करता आहे. बरोबर आहे. आणि ती कर्म केलेली त्याची तो भोगून घेतो. सहज कर्मी झाली ब्रह्मार्पण. आणि मग असं झाल्यानंतर बीज बाजूने केलेलं आहे आम्हा जन्मवरण नाही. अज्ञानाचं बीज निवृत्त झालं ना, आता तिथनं पुढे तुमची क्रिया जरी झाली तरी क्रिया मन घडत नाही. प्रारब्ध झालेलं भोगून संपवतो आणि हा देह पडला की सहज त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. अशी या कर्माची आहे. म्हणून तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची पूजा केल्या पारा. दिवस जर आपण कर्म करत असताना रामकृष्णारी म्हटलं की त्याचं कर्म म्हणून जर केलं तर तुमच्याकडे तर येत नाही. पण आमची बटणं सुटल्याशिवाय राहत नाही. मी केलं म्हटल्याशिवाय राहत नाही महाराज. इथंच आपला घोटाळा आहे महाराज. कर्म टाकायचं नाही महाराज. कर्मातला मीपणा एक दोन आहेत. मी करतापणा हे काढून टाकायचा आणि फलाची आसक्ती जी आहे ती काढून टाकायची. हे दोन हे बघा. नागोबाला तू मारत नाही. कोण गारुडी आहे तो, त्याचे दोन दात काढतो, विषारी दोन तसे देहाला मारायचं नाही, कर्म टाकायचं नाही. मी करता काढून टाकायचा आणि फलाची आसक्ता जर काढून टाकली तर हे सहज कर्म केलेलं ईश्वर अर्पण बुद्धीनं होतं. आणि ईश्वर अर्पण बुद्धीनं जर केलं तर हे दोन दोष निवडत होतात. सद्गुरूची भेट होती महाराज. आणि भेट झाल्यानंतर ते तुम्हाला ज्ञान सांगतात. आणि ज्ञान झाल्यानंतर जरी कर्म झालं तर ते क्रियमान होत नाही. आणि सहज महाराज तो आलेला भोगून संपवतो. आणि याच देही याची डोळा भोगीन मुक्तीचा एवढा विलक्षण आपल्याला आनंद भोगायला मिळतो. पण इथं थोडीशी कसरत आहे महाराज. आपण आपल्या ठिकाणी जागा राहणं, हे बघा लोकांच्या ठिकाणी जागा राहण्यापेक्षा स्वतःच्या ठिकाणी जागा राहणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि असं जागा राहून जर आपण प्रयत्न केला तर आबांच्या सारखी माणसं आपल्याला भेटतील महाराज. कारण का सद्गुरू भेटे आपैजा म्हटले. त्यांच्या चरणी सर्वांच्या चरणी आज यांच्या निमित्तानं हे कार्य झालंय. कारण का एक दोन मुलं आपल्याकडं सत्वगुणाची मिळाली. लोक कुठं काय मिळेल. आमचे गुरुजी म्हणायचे महाराज महाराजाचा मुलगा महाराज होईल कुणी तुम्हाला सांगितले महाराज. महाराजाचा मुलगा महाराज होईल नाही. आपली वंश परंपरा ज्ञान परंपरा आहे महाराज. आणि म्हणून बहुनाम जन्मनाम प्रपदंते अनेक जन्म ज्याचं महाराज पुण्याचं साठवत. तू कुठं जरी उकरड्या जरी जन्माला आला तर इकडे ओढल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराजाच्या घरात जरी जन्माला आलेला तर उकरड्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. कारण का ही ज्ञानाची परंपरा आहे. पाठीमाग अनेक जन्माचं पुण्य फळले भोवतारीचा भाग्य उदयाचा ताला झालो सन्मुख त्याचा आज चंचरण पावलो. अशी महाराज आपली परंपरा आहे. आणि यात ही दोन पोर आपल्याला. आता बघा तू काय साधा येईलच पण मिलिटरी मॅनवाला कुठे तुमच्याकडे आलेला बघितलायचा. हा तिची तुम्ही वेगळीच असते महाराज. पण ते पोर सकाळी आलं आणि संध्याकाळी आमच्या भेटीला आलं.
आम्हाला महाराज म्हणून गेलं त्यांच्या पुढं लाज वाटते. एवढी सत्वगुणात आहेत महाराज ती पोरं. असं महाराज त्यांच्या ह्याच्यातनं आपल्याला खेळ मिळत नाही राहिले. असं खेळ मिळत राहूया आणि एकमेकाशी सहाय्य करूया महाराज. इथंच तुम्हाला सहाय्य करता येतं महाराज. आणि असा जर आनंद लुटत गेलो तर एक दिवस आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा त्यांच्या चरणी आबांच्या चरणी अर्पण करून ठेवली. आता विश्वात